हरे कृष्ण. आज आपण श्री चैतन्य लीला या दोन चर्चा करणार आहोत. आणि या लीलेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू इतर वैष्णवांशी कशा प्रकारे संबंध ठेवतायत यावर आपण थोडं चर्चा करूया. श्रीकृष्ण गीतेत सांगतायत आपल्याला, ये यथा माम प्रपद्यन्ते. कारण श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्ण आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वभावात पण हा एक गुण आपल्याला बघायला मिळतो. तर दक्षिण भारतामध्ये या जगात अवतरित झालेले एक फार मोठे वैष्णव प्रचारक आहेत. त्यांचं नाव आहे श्री वल्लभ भट्ट. तर वल्लभ भट्ट हे खूप छान गृहस्थ वैष्णव प्रचारक आहेत. यांनी श्रीमद भागवतावर एक टीका लिहिली आहे, तिचं नाव आहे श्री सुबोधिनी टीका. आणि नंतर त्यांनी वेगवेगळ्या तत्वांवर 16 ग्रंथ लिहिले, तर त्याला म्हणतात षोडश ग्रंथ. वेदांत सूत्रावर पण त्यांनी त्यांची टीका लिहिली आहे, त्याला म्हणतात अनुभाष्य. तर अशा प्रकारे 30 वर्षाचं वय असताना यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांना 2 मुलं झाली, गोपीनाथ आणि विठ्ठलेश्वर. आणि प्रचारासाठी जेव्हा बाहेर गेले, मग वाराणसीला 11 वर्ष त्यांनी अध्ययन केलं वेदांचं, शास्त्रांचं. तर साधारणपणे वाराणसी इथे अध्ययनाचं क्षेत्र मानलं जातं. तिथे अध्ययन करून जेव्हा घरी परतले तेव्हा बघितलं की वडील या जगातून निघून गेले आहेत. मग तेव्हा त्यांनी विचार केला की आता मी थोडं प्रचाराकडे भर देतो. आणि 6 वर्ष पूर्ण भारतात त्यांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला. परत जेव्हा वापस आले तेव्हा काही वर्ष थांबले. पुन्हा एकदा त्यांना इच्छा झाली की आपण वैष्णव धर्माचा प्रचार करायला पाहिजे. तशा प्रकारे 6 वर्षाची फेरी पूर्ण भारतात मारली 3 वेळा. म्हणजे 18 वर्ष हे केवळ प्रचारच करतायत. आणि आता आपण प्रचार करतो तर कदाचित आपल्याकडे गाड्या असतात, प्रवास सोपा आहे, सोयी सुविधा आहेत. पण त्यावेळेस प्रचार करणं म्हणजे चालत करणं. आणि आपण कुठे चाललो आहे, तिथे राहण्यासाठी सोय आहे नाही आहे, प्रसादासाठी योग्य सोय आहे नाही आहे, याचं काहीच ठाव ठिकाणा नाही. तर अशा परिस्थितीमध्ये 18 वर्ष प्रचार करणं, आणि ते पण गृहस्थ आश्रमात, पत्नीला सोबत घेऊन, मुलांना सोबत घेऊन, हे विलक्षण कार्य आहे. तर या वल्लभ भट्टांना असं लक्षात आलं की अजून एक खूप महान वैष्णव धर्माचे प्रचारक आहेत श्री चैतन्य महाप्रभू. आणि हे श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनला जेव्हा शेवटी पोहोचले 3ऱ्या प्रयत्नांमध्ये, तेव्हा 2 महिने श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनला राहिले. आणि त्यानंतर काही कारणांमुळे तेव्हा अनेक भक्त हे त्यांच्या त्यावेळेसच्या सेवकाला विनंती करायचे की श्री चैतन्य महाप्रभू आमच्या घरी प्रसादाला येतील का. आणि त्यांचे जे सेवक होते बलभद्र भट्टाचार्य, ते रोज जाऊन श्री चैतन्य महाप्रभूंना विचारायचे की यांनी बोलवलं. शेवटी एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, मी वृंदावनात आलो आहे, हे सगळं स्वीकारण्यासाठी नाही आलो आहे, मी इथे मनन करण्यासाठी आलो आहे, राधाकृष्णांच्या लीलांवर मनन करण्यासाठी आलो आहे. आणि इथे हे तुझे जे सगळ्या मागण्या आहेत, मला त्याच्याने संताप होतो आहे, तर आपण वृंदावन सोडून जाऊया. तर 2 महिन्यांनी श्री चैतन्य महाप्रभू मग तिथून प्रयागला निघाले माघ महिन्यात. आणि जेव्हा तिथे पोचले तेव्हा तिथे काही वेळ राहिले. तर तिथे त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना सरस्वती, तिथे श्री चैतन्य महाप्रभू. तर तेव्हा वल्लभ भट्ट पण तिथे होते आपल्या परिवारासह. तर त्यांना एक जेव्हा बातमी लक्षात आली की इथे पण एक खूप मोठे वैष्णव प्रचारक आहेत, त्यांना जाऊन भेटायला पाहिजे. ठीक आहे, वैष्णवाला दुसऱ्या वैष्णवाप्रती एक आकर्षण आहे नैसर्गिक. तर त्यांना जाऊन भेटले. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे लहान भाऊ श्री अनुपम हे आले होते भेटायला. तर हे 2 भाऊ आणि श्री चैतन्य महाप्रभू राहत आहेत. तर जेव्हा वल्लभ भट्ट आले, वल्लभ भट्टांनी, कारण गृहस्थ आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू संन्यासी आहेत, तर त्यांना दंडवत प्रणाम केला. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आलिंगन केलं आणि म्हणाले, श्रीकृष्णांबद्दल तुम्हाला काय गुण आवडतात. आणि दोघं श्रेष्ठ वैष्णव ज्यांना श्रीकृष्णांशी प्रेम आहे, श्रीकृष्णांच्या गुणांबद्दल चर्चा करू लागले. आणि जसं श्रीकृष्णांबद्दल चर्चा करू लागले तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये एक दिव्य भाव उत्पन्न होऊ लागले. आणि त्यांना लक्षात आलं की हे व्यक्ती मला आज पहिल्यांदा भेटत आहेत.
अनोळखी व्यक्तीसमोर स्वतःच्या आंतरिक प्रेमाचं प्रदर्शन करणं हे कुठल्याही वैष्णवाला, कुठल्याही सज्जनाला पण कठीण जातं. आपल्या ओळखीचे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांच्यासमोर आपण मनसोक्त बोलणं हे सोपं जातं. अनोळखी व्यक्तीसमोर सोपं नाही. तर म्हणून जरी हे दोघं वैष्णव आहेत, पण श्री चैतन्य महाप्रभूंना आज हे पहिल्यांदा भेटत आहेत. तर एकीकडे श्रीकृष्णांचे गुण, श्रीकृष्णांचं सौंदर्य हे ऐकून श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावनांचे तरंग येत आहेत. तर त्यांना वाटतं आता मी कसं स्वतःला नियंत्रण करू. तर एकीकडे आतमध्ये भावना आहेत, श्रीकृष्णांच्या प्रेमाच्या भावना, आणि दुसरीकडे बघतात की वल्लभ भट्ट हे नवीन व्यक्ती आहेत. तर काय करायचं अशा परिस्थितीमध्ये. तर श्री चैतन्य महाप्रभू जरी आपण म्हणतो प्रेम अवतार आहेत, पण तिथे यांनी एक शिष्टाचार स्वीकारला आणि स्वतःला आवरलं. स्वतःच्या त्या प्रेमाच्या भावना त्या व्यक्त नाही केल्या त्यांनी. आणि वल्लभ भट्ट कारण हे वैष्णव धर्मामध्ये पारंगत आहेत, तर त्यांना हे लक्षात आलं मी जसं जसं श्रीकृष्णांचं गुणगौरव करतोय तसं तसं हे संन्यासी असे उत्तेजित होत आहेत. कोणाचा अपमान केल्यावर कसे व्यक्ती उत्तेजित होतात, तसं श्री चैतन्य महाप्रभूंसमोर श्रीकृष्णांचा गुणगौरव केल्यावर ते उत्तेजित व्हायचे, पण असे उत्तेजित होत आहेत आणि स्वतःला नियंत्रित पण करतायत. तर हा जो एक विशेष व्यवहार बघितला श्री चैतन्य महाप्रभूंचा, ते बघून वल्लभ भट्टांना एक लक्षात आलं हे जरी वैष्णव असले आणि मी जरी वैष्णव असलो, पण यांचा स्तर वेगळा आहे. मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा आपण श्री चैतन्य लीला चर्चा करत होतो, तर त्यामध्ये आपण एक कथा ऐकली होती मुकुंद आणि रघुनंदनची. रघुनंदन मुलगा होता, मुकुंद त्याचे वडील होते. तर ते जे मुकुंद आहेत ते शेवटी श्री चैतन्य महाप्रभूंना काय म्हणाले, श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात मुकुंद तुझे वडील की तू मुकुंदचा वडील, रघुनंदनचा वडील. तर तेव्हा मुकुंद काय म्हणाले, वडील काय म्हणाले की माझा मुलगा रघुनंदन हा खरा तर माझा वडील आहे. का? कारण खरे वडील कोण, जे श्रीकृष्ण भक्तीमध्ये. बाळ मागे जाऊन बस, मागे जाऊन बस. तर म्हणतात की खरे वडील कोण, खरे श्रेष्ठ कोण, जे आपल्याला श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये प्रेरणा देतात ते आपले वडील. म्हणून माझा जो मुलगा आहे तो मला प्रेरणा देतो, म्हणून तो. तर त्या वडिलांचं स्थान काय माहिती आहे. ते वडील वैद्य होते, आठवते मागच्या वेळेस मी चर्चा करत होतो, आणि त्यांना राजाने बोलवलं तेव्हा मग निघून गेले, मग यांना भोग अर्पण करायला सांगितलं. तर एकदा वैद्याच्या भूमिकेत मुसलमान राजा होता तेव्हा बंगालमध्ये, आणि तो सिंहासनावर बसला होता आणि वैद्याची काहीतरी चर्चा करत होता आजाराबद्दल. आणि तेवढ्यात एक व्यक्ती आले आणि त्यांनी मोर पिसाचा एक पंखा, व्यजन आपण आरतीमध्ये अर्पण करतो, तो हातात घेतला आणि राजाला ते वारा देऊ लागले. आणि हे दृश्य बघून हे जे मुकुंद आहेत, जे वैद्य आहेत तिथे उभे आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रेम उफळून आलं. कसं काय प्रेम उफळून आलं. इथे कथा नाही चालू आहे, इथे कीर्तन नाही चालू आहे, इथे मूर्तीपूजा नाही चालू आहे, इथे प्रसादाचं वाटप नाही होत आहे, तरी प्रेम कसं काय उफळून आलं. श्रीकृष्ण आपल्या पगडीवर मोरपंख लावतात आणि असे अनेक मोरपंख त्या पंख्यावर होते आणि राजाला वारा देण्यासाठी तो मोरपंख लावत होता. त्या मोरपंखांना बघून त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात उद्दीपन, प्रेमाचं उद्दीपन झालं. जसं एक दिवा आहे आणि त्या दिव्याला आपण माचीस जेव्हा लावतो, माचीस छोटीशी असते ती अगदी, पण त्या दिव्याला जेव्हा लावतो तेव्हा दिव्याने जर तो पेट घेतला तशी एवढी मोठी ती ज्योत होते, तर त्याला उद्दीपन म्हणतात. तर मुकुंद त्यांना ते उद्दीपन झालं या मोरपंखाला बघून. आणि काय झालं माहिती आहे, इतकं त्यांना प्रेम निर्माण झालं, श्रीकृष्णांना स्मरून इतके आनंदित झाले की असे उंच राजसिंहासनावर असं उंच असतो, म्हणून वैद्य पण त्यांच्याशी बोलताना असे उंच प्लॅटफॉर्मवर होते, तिथून असे खाली पडले, बेशुद्ध खाली पडले. आणि राजाला वाटलं बोलता बोलता याला काय झालं, मी काय बोललो का. तर हे वैद्य खाली पडले आहेत आणि राजा विचार करतात की काय झालं. तर राजा पण पायऱ्यांनी उतरून खाली आले आणि म्हणतात अरे मुकुंद काय झालं तुला, काय झालं. 2 मिनिटांनी याला जाग आली मुकुंदाला. तर मुकुंद काय म्हणतील, ते मोरपंख बघून मला उद्दीपन झालं. कुठला वैष्णव असं बोलेल. तर मुकुंद म्हणतात मला ना थोडासा बेशुद्ध पडायचा रोग आहे, एपिलेप्सी. तर मधूनच मला असे फिट्स येतात आणि मधूनच मी खाली पडतो, काही विचार करू नका. पण तिथे कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला सांगतात जरी मुकुंदाने हे उत्तर दिलं की मला हा आजार आहे, माझा हा कमीपणा आहे,
त्या मुसलमान राजाला लक्षात आलं की हा आजार नव्हे. बोलता बोलता असं कसं काय पडू शकतो हा, आजपर्यंत कधी पडला नाही आहे. आणि त्या मुसलमान राजाला पण एक ज्ञान झालं की याला नक्कीच श्रीकृष्णांशी इतकं प्रेम आहे की तो मोरपंखाचा व्यजन बघून याला अशा प्रकारे हा बेशुद्ध झाला आणि याचं प्रेम, याच्या भावना अनावर झाल्या याला. तर ते मुकुंद जे मोर पिसाचा व्यजन बघून बेशुद्ध पडतात, ते श्री चैतन्य महाप्रभूंना सांगतात की हा रघुनंदन माझे वडील आहेत, कारण मला भक्ती नाही आहे आणि रघुनंदनला खरी भक्ती आहे. याच्यातून आपण एक समजू शकतो की भक्तीच्या मार्गावर आपण गणित हा जो विषय आहे ना, हा आपल्यासाठी धोक्याचा विषय आहे. इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे, बाकी सगळे भौतिकशास्त्र वगैरे सगळे छान आहे, पण जर आपण गणित या विषयामध्ये जर खूप प्रगत असू तर भक्ती मार्गावर कधी कधी आपल्याला त्रास होऊ शकतो. का बरं? कारण भक्ती ही गणिताद्वारे मोजली जाऊ शकत नाही. कोण किती वर्ष भक्तीत आहे आणि त्याच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती किती आकर्षण आहे हे आपण मोजू शकत नाही. तर वैदिक काळामध्ये एकदा मार्कंडेय ऋषी, जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय, वैदिक काळामध्ये एकदा साधूंची सभा भरली होती आणि त्याच्यामध्ये मार्कंडेय ऋषी पण बसले होते. तर मार्कंडेय ऋषींचं वय किती आहे? तर सत्य, त्रेता, द्वापर आणि कली हे 4 युग याला म्हणतात एक दिव्य युग. असे 1000 जर पकडले तर त्याला म्हणतात एक कल्प. आणि मार्कंडेय ऋषींचं वय आहे 7 कल्प. त्यांनी तो वरदान मागितलं आहे भगवंतांना की मला अनेक कल्प जगायचं आहे म्हणून. तर मार्कंडेय ऋषी त्या सभेमध्ये आहेत आणि सगळे साधू जण त्यांना प्रणाम करतात. आणि तेवढ्यामध्ये त्या सभेमध्ये पराशर ऋषी हे चालत आले. पराशर ऋषी कोण आहेत? पराशर ऋषी व्यास ऋषींचे वडील. आणि त्यावेळेस त्या सभेमध्ये जेव्हा आले तेव्हा पराशर ऋषींचं वय होतं 7 वर्ष. आणि हा 7 वर्षांचा मुलगा तिथे जेव्हा आला तेव्हा मार्कंडेय ऋषी हे उठून त्यांना नमस्कार केला. मग बाकीचे सगळे ऋषी विचारायला लागले की तुम्ही इतके श्रेष्ठ, 7 कल्पापासून तुम्ही ऋषी आहात आणि 7 वर्षाच्या या पराशर मुनींना तुम्ही कसा काय नमस्कार केला? तर तेव्हा मार्कंडेय ऋषीने त्याचा खुलासा केला. मार्कंडेय ऋषी काय म्हणाले की आपलं खरं वय हे शरीराचं वय नाही. जसं आपण हे शर्ट घातलं आहे तर कोणी म्हणेल तुमचं वय काय? आणि जर आपण म्हटलं की माझं वय आहे 5.5 महिने, 5.5 महिने कसं काय? नाही, हा कुर्ता 5.5 महिने जुना आहे. अहो, हे कपड्यांचं वय, मी तुमचं वय विचारतो आहे. तसं आपल्याला जेव्हा केव्हा कोणी विचारतात की तुमचं वय काय, आपण साधारणपणे आपल्या या शरीराचं वय सांगतो. पण आपण किती वेळा गीता कोर्समध्ये ऐकलं आहे की हे शरीर जे आहे हे आपले कपडे आहेत. तर मार्कंडेय ऋषींनी खरं वय सांगितलं. तर म्हणाले खरं वय म्हणजे कोण किती प्रगती कसं करणार? कोण श्रीकृष्णांचं स्मरण जास्ती केलं आहे, किती क्षण आपण श्रीकृष्णांचं स्मरण केलं त्यानुसार आपण श्रेष्ठ की आपण कनिष्ठ हे ठरतं. तर म्हणतात मी 7 कल्प जगतोय पण मी श्रीकृष्णांचं स्मरण नाही करू शकलो. पण पराशर ऋषी आहेत हे क्षणांच्या दृष्टीने अनेक माझ्या पुढे आहेत, कारण त्यांचं श्रीकृष्णांचं स्मरण हे नित्य आहे. आणि या पराशर ऋषींचे सुपुत्र झाले व्यास ऋषी. तर हे का म्हटलं की संख्येनुसार, मात्रेनुसार मोजणं हे आपलं भौतिक गणित झालं. पण कोण किती प्रगत आहे माहिती नाही आपल्याला. तर तसंच ते जे मुकुंद आहेत जरी ते इतके भावविभोर होऊन बेशुद्ध पडत आहेत पण शेवटी श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतात की हा मुलगा माझ्यापेक्षा जास्ती भक्त आहे. मग आता त्या 2 व्यक्तींमध्ये एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे. समजा आपल्यासमोर आले, समजा आपल्यासमोर आले आणि आपण समजा रघुनंदनला विचारलं की तू मोठा की तुझे वडील मोठे, तर रघुनंदन काय म्हणतील? नाही, माझे वडील बेशुद्ध पडतात, मी कधी बेशुद्ध नाही पडलो. आणि वडिलांना जर सांगितलं आपण की तुम्ही मोठे घेते, ते म्हणतील अहो मी किती बेशुद्ध पडू दे पण काय फायदा आहे, मी जेव्हा भगवंतांना अर्पण करतो तेव्हा भगवंत माझ्या त्या प्लेटमधून खात नाहीत आणि रघुनंदनने जेव्हा अर्पण केलं तेव्हा खाल्लं. मग आता कोण श्रेष्ठ वैष्णव आहे? या दोघांमधून श्रेष्ठ वैष्णव कोण? दोघंही श्रेष्ठ आहेत पण एक भोग अर्पण करण्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि एक स्मरणामध्ये श्रेष्ठ आहे.
या दोघांची तुलना कशी करणार तुम्ही? या तुलनामध्ये असं विचारायला लागेल, संत्र चांगलं की सफरचंद चांगलं? तर ज्याला सफरचंद आवडतो तो म्हणेल सफरचंद छान, आणि ज्याला संत्र आवडतो तो म्हणेल संत्र छान. पण सफरचंद आणि संत्र्यामध्ये आपण तुलना नाही करू शकत. संत्र आणि 2 संत्र्यांमध्ये करू शकतो, याचा आकार मोठा आहे, हा जास्ती असा फ्रेश वाटतोय. 2 सफरचंदांमध्ये तुलना करू शकतो, पण एक सफरचंद आणि एक संत्र्यामध्ये तुलना नाही करू शकत. म्हणून जरी आपण वैष्णव असलो, जरी एक संत्र आणि सफरचंद हे फळ आहे, पण दोघांचे गुण वेगवेगळे आहेत. म्हणून कोण किती प्रगत आहे याला गणित मध्ये आपण जर मोजमाप करायला लागलो तर आपण फसणार. तसं श्री चैतन्य महाप्रभू हे वल्लभ भट्टाला बघून म्हणतायत, हे आहेत वैष्णव, पण आज मला पहिल्यांदा भेटत आहेत. आणि माझं पहिल्यांदा भेटतात म्हणून समजा मी माझ्या भावनांना उफळू दिलं आणि माझ्या भावनांना मी व्यक्त केलं आणि मध्येच मी नृत्य करायला लागलो किंवा मध्येच मी पण बेशुद्ध पडलो, तर हे व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करतील? आपण कोणाशी तरी बोलतोय आणि मध्येच आपण नाचायला लागलो, मध्येच आपण बेशुद्ध पडलो, मध्येच आपण श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथजींचं दर्शन करायचे रथयात्रेमध्ये तेव्हा जग ग ग ग ग करायचे. त्यांना जगन्नाथ हे बोलता येत नव्हतं. का बरं? दातखीळ बसली. दातखीळ का बसली? भावना इतक्या आहेत, राधाराणींचं भावना आहे. तर राधाराणी जेव्हा श्रीकृष्णांना बघतात तेव्हा त्यांच्या जग ग ग ग करायचे. जेव्हा नृत्य करून गोल फिरायचे तेव्हा डोळ्यातून अश्रू इतके वाहायचे, प्रेमाश्रू, की जसं होळीमध्ये माहिती आहे आपल्याकडे ते पिचकारी होती, तर पिचकारी अशी दाबली की अशी समोरून अशी धार येते ना, तशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून अशा धारा वाहायच्या अश्रूंच्या. आणि श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा असे गोल 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 नाचायचे तेव्हा आजूबाजूला जे भक्त असे रिंगण करून उभे राहायचे त्यांचे सगळे कपडे भिजायचे श्री चैतन्य महाप्रभूंच्या अश्रूत. तर ते श्री चैतन्य महाप्रभू विचार करतात, माझ्या भक्तांमध्ये मी जेव्हा नृत्य करीन, माझ्या भक्तांमध्ये जेव्हा मी माझ्या भावना व्यक्त करीन, तर हे मला वेड्यात नाही काढणार. पण वल्लभ भट्टासमोर जर मी पहिल्यांदाच जर असं काहीतरी वागणूक केली तर कदाचित माझी मोजणी कदाचित वेड्यांमध्ये होईल. म्हणून स्वतःला आवरतायत. तर याच्यातून आपण एक गोष्ट शिकू शकतो, जरी आपण खूप मोठे प्रगत भक्त असू, पण आपण कोणामध्ये बसलो आहोत? अनोळखी लोकांमध्ये ज्यांना त्याची किंमत नाही, त्या सभेमध्ये जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करू किंवा आपण आपला उच्च स्तर व्यक्त करू, जो काही छोटा मोठा आहे तो, त्याला कदाचित दुसऱ्या नजरेने बघितलं जाईल. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंसारखे उत्स्फूर्तपणे नाचणारे, उत्स्फूर्तपणे भक्ती करणारे भक्त पण स्वतःला आवरतायत आणि आपल्या भावना व्यक्त नाही करत आहेत. तर अशा प्रकारे वल्लभ भट्ट हे सगळं बघू शकले आणि वल्लभ भट्ट म्हणाले, जरी श्री चैतन्य महाप्रभू स्वतःला आवरतायत, पण एक लक्षात येत आहे की असं उफळून येत आहे आणि स्वतःला आवरतायत, उफळून येतं आणि आवरतायत. त्यांना एक लक्षात आलं, खूप श्रेष्ठ भक्त आहेत श्री चैतन्य महाप्रभू. मग त्यांनी विचार केला, अशा श्रेष्ठ भक्ताचे पाऊल आपल्या घरी पडायला पाहिजेत. मग त्यांनी विनंती केली, आमच्या घरी प्रसादाला येणार का? तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, नक्की येणार. एक वैष्णव जर आपल्याला प्रसादाला बोलवत आहेत तर आपण नक्की जाऊया. तर दुसऱ्या दिवशी वल्लभ भट्ट हे एक बोट घेऊन श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्या घरी घ्यायला आले. जसं म्हटलं मी, तिथे 3 नद्या आहेत, तिथे गंगा, यमुना आणि सरस्वती. तर तेव्हा रूप गोस्वामी आणि वल्लभ अनुपम त्यांना पण घेऊन श्री चैतन्य महाप्रभू गेले. तर आता जाताना यमुने नदीच्या मार्गाने गेले. यमुना बघून श्री चैतन्य महाप्रभूंना परत थोडा अनावर झाला आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी एक आवाज केला, पण यावेळेस तर ठरवलं की कसं यमुनाला बघून कसं आपण अनावर होणार. आणि रूप गोस्वामी आहे, तर कदाचित त्यांना बघून श्री चैतन्य महाप्रभूंनी सरळ एक उडीच मारली यमुनेत, यमुना यमुना म्हणून. आणि सगळेजण विचार करतात, यमुनेमध्ये हे पोहतायत नाही पोहतायत, बुडतील, काय करतील. तर सगळ्यांनी हात देऊन श्री चैतन्य महाप्रभूंना त्या नदीतून खेचून ताणून बोटीवर आणलं. बुडले की काय? तर श्री चैतन्य महाप्रभू त्या बोटीवर उभे झाले आणि पुन्हा एकदा हात वर करून त्या बोटीवरच नृत्य करू लागले. आणि जेव्हा एक लहानशा बोट आहे, ती मोठं जहाज नाही आहे, आणि त्या लहानशा बोटीवर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू अशी उड्या मारतायत आणि नृत्य करतात, ती बोट अशी पूर्ण खलायला लागली. आणि सगळ्यांनी विनंती केली, श्री चैतन्य महाप्रभू प्लीज, ही बोट बुडेल, प्लीज शांत बसा. पण महाप्रभू काही शांत बसा. तेवढ्यात ती बोट पटपट पटपट त्यांनी काठेला लावली आणि काठापासून 1 किलोमीटरवर
श्री वल्लभ भट्ट यांचं घर होतं. महाप्रभूंना घरी घेऊन गेले तेव्हा, कारण श्री चैतन्य महाप्रभू हे ओले चिंब झाले होते, त्यांना नवीन कपडे अर्पण केले, त्यांची पूजा केली, त्यांचं पाद प्रक्षालन केलं, त्या जळाला त्यांनी आपल्या परिवारावर शिंपडलं आणि महाप्रभूंना त्यांनी मग एक आसनस्थ केलं. आणि श्री चैतन्य महाप्रभूंसोबत जे बलभद्र भट्टाचार्य म्हणून त्यांचे जे दास आले होते त्यांना विनंती केली की तुम्ही स्वयंपाक करा, तुम्ही खाऊ घाला. का बरं असं? श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा मथुरेत पोचले तेव्हा तिथे पण त्यांना एक ब्राह्मण भेटले आणि त्या ब्राह्मणासमोर केशवजी मंदिर, हे श्रीकृष्ण जन्मस्थानाचं जे मंदिर आहे त्याच्यासमोर श्री चैतन्य महाप्रभू नृत्य करत होते. तेव्हा हे ब्राह्मण येऊन पण नृत्य करू लागले. तर अनेक लोक ते दृश्य बघत होते, पण केवळ ते एक ब्राह्मण नाचू लागले. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नाचताना बघून हरे कृष्ण कीर्तनामध्ये इतका आनंद झाला. महाप्रभूंनी त्यांना आलिंगन केलं आणि जसं महाप्रभूंनी त्यांना आलिंगन केलं ते पण एकदम उड्या मारू लागले. त्यांना पण खूप आनंद झाला. महाप्रभू नंतर त्यांना म्हणतात, हा जो दिव्य प्रेम आहे, ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय हरे कृष्ण कीर्तनात, तुमचा नक्कीच माधवेंद्र पुरींशी काहीतरी संबंध आहे. तर म्हणाले, हो, माधवेंद्र पुरी एकदा जेव्हा मथुरेत आले होते तेव्हा माझ्या घरी आले होते आणि त्यांनी प्रसाद घेतला होता. ते म्हणतात, बघा तुमच्या वर्तणुकीवरून मला लक्षात आलं की तुमचे गुरु कोण, माधवेंद्र पुरी. त्याच्यातून आपण पण शिकू शकतो की कधीकधी लोक आपल्याला आपल्या गुरूंशी कनेक्ट करणार आहेत. नेहमी नाही करणार, पण कधीतरी म्हणतील की तुमचे गुरु कोण, आणि तुमच्या गुरूंचा आणि तुमचा संबंध कसा कळला आम्हाला, की तुमच्या वागणुकीमध्ये आणि तुमच्या गुरूंच्या वागणुकीमध्ये एक काहीतरी आम्हाला साम्यता दिसली. तर तेव्हा ते म्हणतात की माझ्या घरी तुम्ही येणार का? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, नक्की येणार. मग ते म्हणतात, बलभद्र भट्टाचार्य तेव्हा त्यांच्यासोबत असं म्हणतात, तुम्ही स्वयंपाक करा. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, हे का स्वयंपाक करतील, तुम्ही स्वयंपाक करा. ते म्हणतात, नाही हो, मी नाही स्वयंपाक करणार, कारण साधारणपणे आमच्या घरी संन्यासी लोक प्रसाद स्वीकार नाही करत. ते म्हणतात, साधारण हा सामाजिक नियम असेल की तुमच्या घरी आजपर्यंत कोणी संन्यासींनी प्रसाद स्वीकार नाही केला, पण माधवेंद्र पुरींनी तुमच्या घरी प्रसाद घेतला का? हो. मग जर माझ्या परमगुरू माधवेंद्र पुरींनी जर तुमच्या घरी प्रसाद घेतला आहे तर मी पण तुमच्या घरी प्रसाद घेणार. पण श्री चैतन्य महाप्रभू त्याच्यातून आपल्याला शिकवण देत आहेत, जर आपल्या गुरूंनी काही एक कार्य केलं आहे तर गुरु यांचं मत, गुरु यांची वागणूक, गुरु यांचं वक्तव्य हे नेहमी भारी आहे, वजनी आहे. तर जरी सामाजिक व्यवस्थेनुसार त्या काळी त्या ब्राह्मणाच्या घरी संन्यासी प्रसाद घेत नव्हते, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी केवळ एका तत्वावर त्याला स्वीकार केलं, माधवेंद्र पुरींनी तुमच्या घरी प्रसाद घेतला म्हणून मी पण तुमच्या घरी प्रसाद घेणार. तर तेव्हा तो ब्राह्मण एकदम खुश झाला. तर तशाच प्रकारे वल्लभ भट्ट हे पण खूप श्रेष्ठ वैष्णव आहेत. तर ते पण वैष्णव आहेत, श्री चैतन्य महाप्रभू पण वैष्णव आहेत. पण बघा त्यांची नम्रता कशी आहे. ते म्हणतात, मी नाही स्वयंपाक करणार, तुमचे जे सेवक आहेत ते तुमचा स्वयंपाक करतील. का? कारण तुमचे नियम असणार आणि ते मला माहिती नाही आहेत. तर एक श्रेष्ठ संन्यासी आपल्या घरी आले आहेत, आपण त्याच्यामध्ये काही चुका नाही करू शकत. तर त्या सेवकाला सांगतात, मी तुला सगळी सामग्री देतो पण स्वयंपाक तूच कर. आणि अशा प्रकारे मग बलभद्र भट्टाचार्य स्वयंपाक करतात, श्री चैतन्य महाप्रभूंना खाऊ घालतात. श्री चैतन्य महाप्रभू त्याचा जो महाप्रसाद आहे तो म्हणतात रूप गोस्वामी आणि दुसऱ्यांना द्या. आणि त्यानंतर तो महाप्रसाद मग वल्लभ भट्ट आपल्या पूर्ण परिवाराला वाटतात. आता महाप्रभूंचा प्रसाद झाला आहे तर वल्लभ भट्ट त्यांचे पाद संवाहन, त्यांचे पाय दाबू लागतात. पाय दाबल्यावर श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात की तुम्ही पण थोडा प्रसाद घेऊ शकता, तुम्ही स्वतः प्रसाद नाही घेतला तर तुम्ही प्रसाद घेऊन या. वल्लभ भट्ट पटकन जातात, पटकन प्रसाद घेतात आणि परत येऊन त्यांचे पाय दाबू लागतात. तर श्री चैतन्य महाप्रभू पण लक्षात येतं की प्रामाणिक वैष्णव आहेत. तर जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा तिथे एक दुसरे भक्त, कारण प्रयाग आहे तर प्रयाग म्हणजे तीर्थस्थान आहे. तर माधवेंद्र पुरींचे अजून एक शिष्य आहेत, त्यांचं नाव आहे रघुपती उपाध्याय. ते रघुपती उपाध्याय तिथे प्रकट होतात. ते पण फिरत फिरत इकडे येतात. तर श्री चैतन्य महाप्रभू त्यांना नमस्कार करतात, कारण परमगुरूचे शिष्य म्हणजे गुरूंचे गुरुबंधू आहेत. त्यांना म्हणतात की मला एक सांगणार का, तुम्ही श्रीकृष्णांची काही स्तुती करणार का? तर तेव्हा रघुपती उपाध्याय पटकन स्वतः एक श्लोक रचतात आणि म्हणतात, श्रुतीम अपरे स्मृतीम इतरे भारतम अन्यम वंदे. या श्लोकाचं तात्पर्य आहे
की काही जण श्रुतीची पूजा करतात, म्हणजे वेदांची पूजा करतात, काही जण पुराणांची पूजा करतात आणि काही जण महाभारताची पूजा करतात. का बरं? म्हणतात भवभीता, जे या जगाला भीतात, त्यांना वाटतं की या संसारामध्ये माझी काय हालत होईल, माझी काय परिस्थिती होईल मला माहिती नाही. वेदांमध्ये काय सांगितलं रे? जीवन कसं जगायचं, कष्टमुक्त जीवन कसं जगायचं, त्याच्यासाठी वेद वाचतात. तर वेद का वाचताय? जीवनामध्ये कष्ट न होण्यासाठी. पुराण का वाचतायत? तर जीवनामध्ये कष्ट न होण्यासाठी. कोणी महाभारत का वाचतायत? तर महाभारतामध्ये ज्यांच्यासोबत खूप अन्याय झाला त्यांनी त्या अन्यायाला कसं सहन केलं ते शिकण्यासाठी. म्हणतात हे लोक जे वेद वाचतायत, जे पुराण वाचतायत, जे महाभारत वाचतायत, ते भीतीपोटी हे सगळं वाचतायत. पण म्हणतात मी कोणाची पूजा करतो? मी हे कोणाचेही शास्त्र वगैरे काही वाचत नाही, मी नंद महाराजांची पूजा करतो. का बरं? कारण नंद महाराजांच्या प्रांगणात परब्रह्म श्रीकृष्ण हे रांगतायत. मला कोणाची भीती नाही, कारण मी श्रीकृष्णांची शरण घेतली आहे. मी कोणाची पूजा करणार? मी देवी देवतांची पूजा करणार? मी वेदांची पूजा करणार? मी महाभारताची पूजा करणार? नाही, मी नंद महाराजांची पूजा करणार, जे नंद महाराज श्रीकृष्णांचे वडील आहेत. हे ऐकून श्री चैतन्य महाप्रभू खूप खुश होतात आणि म्हणतात अजून काहीतरी स्तुती करा, श्रीकृष्णांची अजून काहीतरी स्तुती करा. मग तेव्हा म्हणतात की श्रीकृष्ण आहेत ना, हे कसं मी तुम्हाला सांगू की परब्रह्म श्रीकृष्ण, सर्व देवी देवतांचे परमेश्वर श्रीकृष्ण हे सध्या वृंदावनाच्या जंगलामध्ये गोपिकांच्या पाठी धावत आहेत. तर ही स्तुती आहे श्रीकृष्णाची की एवढे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, पण त्यांना साधारण गोपिकांनी, साधारण दिसणाऱ्या गोपिकांनी आपल्या प्रेमामध्ये वश केले आणि त्या गोपिकांच्या पाठीपाठी हे श्रीकृष्ण होते. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू इतके खुश होतात हे ऐकून. म्हणतात अजून काहीतरी सांगा, अजून काहीतरी सांगा. मग म्हणतात की सगळ्या व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण? रघुपती उपाध्याय पटकन म्हणतात श्याम सुंदर श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ व्यक्ती. मग त्यामध्ये म्हणतात श्रीकृष्णांचं वास्तव्य स्थान अनेक होतं, त्यामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान काय? ते म्हणतात मथुरापुरी. तर व्हेरी गुड, खूप छान. अजून एक सांगा, श्रीकृष्णांचं वेगवेगळं वय आहे, त्या सगळ्या वयांमध्ये श्रीकृष्णांचं सर्वश्रेष्ठ वय काय? ते म्हणतात कैशोर वय. कैशोर म्हणजे 16 वर्षांचं वय. म्हणतात श्रीकृष्ण आहेत हे विविध रसांमध्ये, विविध नात्यांमध्ये आपल्या भक्तांशी आदानप्रदान करतात. त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ त्यांचं रस काय? तर म्हणतात माधुर्य रस, प्रेम रस. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात होय, हे 4 गोष्टी तू छान सांगितल्या. सर्वश्रेष्ठ व्यक्ती श्रीकृष्ण, सर्व त्यांच्यात सुंदर त्यांचं वय म्हणजे कैशोर, सर्वात त्यांचे छान स्थान म्हणजे मथुरा, आणि म्हणतात सगळ्यात छान रस म्हणजे माधुर्य रस. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू खूप खुश होतात, रघुपती उपाध्यायांना आलिंगन करतात आणि हे परत आता या दोघांचं जे प्रेम आहे हे बघून परत वल्लभ भट्टांना लक्षात येतं की श्री चैतन्य महाप्रभू हे जेव्हा जेव्हा श्रीकृष्णांबद्दल काहीतरी श्रवण करतात तेव्हा त्यांना अनावर होतं, पण कदाचित मी यांच्या जीवनामध्ये एक अनोळखी व्यक्ती आहे म्हणून माझ्यासमोर स्वतःला आवरतात. पण जसे हे रघुपती उपाध्याय भेटले लगेच नाचायला लागले, जशी यमुना दिसली नाचायला लागले. ते त्यांच्या प्रती आदर वाढत चाललाय श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल. श्री चैतन्य महाप्रभू पण म्हणतायत की नक्कीच तुम्ही पण छान वैष्णव आहात, पण तरी थोडं आवरत आहेत. नंतर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा तिथे होते तेव्हा अनेक इतर लोकांनी पण बघितलं की वल्लभ भट्ट त्यांना घरी प्रसादाला घेऊन आले, तर अनेक बाकीचे लोक पण आले, आमच्या घरी पण श्री चैतन्य महाप्रभू येणार का? मग तेव्हा वल्लभ भट्ट म्हणाले की नाही, तुमच्या घरी नाही येणार, तुम्हाला जर बोलवायचं तर स्वतः जाऊन बोलवा, आता माझ्या घरी असू द्या. का बरं? कारण त्यांना लक्षात आलं आता इतरांच्या कोणाच्या तरी घरी गेले, मी वैष्णव असून माझ्यासमोर हे श्री चैतन्य महाप्रभू स्वतःला आवरतायत, स्वतःच्या भावनांना आवरतायत, तर हे अजून अनोळखी आहेत. म्हणजे एका वैष्णवाला शारीरिक त्रास तर आपल्याला नाही द्यायचा आहे, पण ते विचार करतात की या संन्यासाला सूक्ष्म त्रास पण नाही व्हायला पाहिजे. आणि हा सूक्ष्म त्रास काय आहे? अनओळखी व्यक्तीसमोर या संन्यासीला आपल्या भावना प्रकट करण्यासाठी अनावर होत आहे, तर हा सूक्ष्म त्रास जर यांच्या घरी गेले तर तो हा अजून होईल, म्हणून त्यांना आवरलं. तर किती ही संवेदनशीलता आहे, 2 वैष्णवांमध्येही किती संवेदनशीलता आहे.
आणि नंतर अनेक वर्षांनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला होते तेव्हा हेच वल्लभ भट्ट पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला जगन्नाथपुरीमध्ये आले. मग तेव्हा जेव्हा भेट झाली, वल्लभ भट्ट हे पूर्वीचे सर्व संस्कार, पूर्वीचे सगळे आठवणी आठवत आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणत आहेत, एकदा आपण भेटलो होतो आणि तेव्हा पण तुम्ही मला छान शिकवणी दिल्या होत्या. तुमचं श्रीकृष्णांबद्दलचं जे विलक्षण प्रेम आहे ते मी स्वतः अनुभवलं होतं. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, आधी वल्लभ भट्ट श्री चैतन्य महाप्रभूंचं गुणगान करतायत. म्हणतात, कलिकालेर धर्म कृष्ण नाम संकीर्तन, कृष्ण शक्ती विना हे तार प्रवर्तन. कलियुगाचा युगधर्म आहे नाम संकीर्तन, आणि जेव्हापर्यंत श्रीकृष्णांची विशेष कृपा नसेल तेव्हापर्यंत कोणी हा नाम संकीर्तन वितरित नाही करू शकत. म्हणजे तुमच्यावर एक विशेष कृपा आहे. मग म्हणतात, जगते करीला तुम्ही कृष्ण नाम प्रकाशे, येतो मा देखे सेई कृष्ण प्रेम भासे. तुम्ही श्रीकृष्णाच्या नामाचा प्रकाश केला, तुम्ही सगळा प्रचार केला, आणि तुम्ही कसे विलक्षण आहात. जे तुमचं दर्शन करतात त्यांना प्रेमाचा आभास होतो त्या क्षणांसाठी. आणि हे सगळं ऐकून श्री चैतन्य महाप्रभूंचं काय उत्तर आहे, तर म्हणतात, महाप्रभू कहे शुन भट्ट महामती, मायावादी संन्यासी आम्ही न जानी कृष्ण भक्ती. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, अहो तुम्ही किती श्रेष्ठ विद्वान आहात आणि तुम्ही वैष्णव आहात. खरं सांगू, मला श्रीकृष्णांबद्दल अजिबात प्रेम नाही आहे, मी तर मायावादी संन्यासी आहे. तर यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू यांना भावना आवरण्यासाठी प्रयत्न करायला लागतात, आपल्याला भावना अनुभवण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. एकदा एक भक्त श्रील प्रभुपादांना भेटले आणि म्हणाले, प्रभुपाद, समटाईम्स आय एम इन माया, मी कधी कधी मायेमध्ये असतो. तेव्हा श्रील प्रभुपाद म्हणे, यू आर नॉट समटाईम्स इन माया, समटाईम्स यू फॉल इन कृष्णा. तू नेहमी मायेत असतो, कधी कधी वैष्णवांच्या संगतीमध्ये श्रीकृष्णांची तुला काहीतरी आठवण येते. तर श्री चैतन्य महाप्रभूंचं स्तर आहे की कधी कधी त्यांना अनावर होतं आहे आणि आपल्याला होतं की आपल्याला श्रीकृष्णांचं स्मरण कधी होईल. कधी दर्शन घेताना पण, मूर्तींचं दर्शन घेताना पण श्रीकृष्णांची आठवण येत नाही. श्रीकृष्णांच्या नामसंकीर्तनामध्ये पूर्ण जल्लोष चालला आहे, पण तरी पण श्रीकृष्णांचं स्मरण कधी कधी होत नाही आपल्याला. कथेमध्ये पण कथा सोडून बाकीचे सगळे विचार येतात, पण कथेमध्ये जी कथा चालली आहे त्याच्यामध्ये आपलं तेवढं ध्यान नसतं. पण ते श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, मायावादी संन्यासी आम्ही न जानी कृष्ण भक्ती. मी मायावादी संन्यासी, मला कृष्ण भक्ती नाही माहिती. तर वल्लभ भट्ट आजपर्यंत असं कधी ऐकलं नाही कोणी. जे श्रेष्ठ ते स्वीकार करायला पाहिजे. श्रेष्ठ कोणी गायक असतील आणि त्यांना जर खूप गौरव होतो आणि त्यांना म्हणतात हे सर्वश्रेष्ठ गायक, त्यांना खूप छान वाटतं. कधी बाहेरच्या जगामध्ये असं होणार नाही की गायकाचा जेव्हा गुणगौरव चालला तेव्हा तो गायक म्हणेल मी गायक नाही, मला गळाच नाही. एक कवी असतील आणि कवीचा गुणगौरव चालला असेल तर म्हणेल मी कवी नाही, मला लिहिता पण येत नाही, मी कविता काय लिहिणार. पण फक्त वैष्णवांमध्ये हा एक गुण बघितला जातो की जेव्हा त्यांना म्हणताय की तुम्ही वैष्णव आहात, आणि वैष्णव कशावरून आहात, तुमचं आडनाव वैष्णव नाही आहे, तुमचा जन्म पंढरपुराचा नाही आहे. आम्ही बघितलं आहे की तुमच्यासमोर जेव्हा श्रीकृष्णांची स्तुती होते, जेव्हा गुण गायले जातात तेव्हा तुम्हाला कसं अनावर होतं आहे. पण ते श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, मी तर मायावादी संन्यासी आहे, मला श्रीकृष्णांच्या भक्तीची चाहूलही नाही, मला त्याचा सुगंधही नाही. आणि तेव्हा म्हणतात की मला जे काही बघतोयस माझ्यामध्ये ते गुण माझ्या संगतीमुळे आहेत. म्हणतात हे बघा, हे अद्वैत आचार्य आहेत आणि हे अद्वैत आचार्य खूप महान भक्त आहेत, यांच्या संगतीमुळे मला लक्षात आलं की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत. म्हणतात हे नित्यानंद प्रभू आहेत. नित्यानंद प्रभू हे प्रेमामध्ये नेहमी मग्न असतात आणि नित्यानंद प्रभूंनी मला सांगितलं की श्रीकृष्णांचं प्रेम काय आहे. नंतर म्हणतात हे गदाधर पंडित आहेत. हे गदाधर पंडित आहेत, हे पण खूप उच्च भक्त आहेत आणि हे माधुर्य रस काय आहे, राधाकृष्णांची भक्ती काय आहे, ही मला यांनी शिकवली. म्हणतात रामानंद राय आहेत. रामानंद रायांनी मला शिकवलं की शेवटी श्रीकृष्णांना प्रेम केल्याशिवाय जीवनाची पूर्णता होणार नाही. आणि हे सार्वभौम भट्टाचार्य आहेत. सार्वभौम भट्टाचार्य तत्वामध्ये खूप उत्कृष्ट आहेत, त्यांना जगामधले सर्व तत्त्व माहिती आहेत. पण सर्व तत्त्व माहिती असून त्यांनी मला हे पटवून सांगितलं आहे, सर्व तत्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ तत्त्व आहे श्रीकृष्णांची भक्ती. आणि अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू
स्वतःला मायावादी संन्यासी म्हणून आपल्या सोबतच्या सर्व भक्तांचा गौरव करून सांगतायत हे वैष्णव आहेत आणि या वैष्णवांच्या संगतीमुळे मी थोडाफार वैष्णव झालो. तर वल्लभ भट्टाला लक्षात आलं, मी यांची स्तुती करतोय, मी यांचं अनुभवलं आहे पुरीमध्ये, पण एवढं सगळं करून एकही कण मात्र पण प्रशंसा हे स्वीकारायला तयार नाहीत, असं का हे वागतायत? तर तिथे कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला सांगतात, भट्टेर हृदये दृढ अभिमान जानी, भंगी करे महाप्रभू कह येत वाणी. वल्लभ भट्ट हे स्वतः वैष्णव होते, पण त्यांच्या हृदयामध्ये अभिमान होता, मी खूप मोठा ज्ञानी आहे, मी खूप मोठा वैष्णव आहे. भट्टेर हृदये दृढ अभिमान जानी. श्री चैतन्य महाप्रभू परमात्मा पण आहेत आणि त्या अभिमानाला कापण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू स्व आचरणाने ते शिकवत आहेत की एका वैष्णवाने स्वतःला कधी वैष्णव समजू पण नाही आणि म्हणून अशा प्रकारे बोलतायत. आणि वल्लभ भट्टाच्या मनामध्ये काय भावना होती? म्हणतात, आम्ही तो वैष्णव भक्ती सिद्धांत सब जानी, आम्ही से भागवत अर्थ उत्तम वाखाणी. आम्ही तो वैष्णव भक्ती सिद्धांत सब जानी, मी तर खूप मोठा वैष्णव आहे, भक्तीचे सगळे वेगवेगळे सिद्धांत सगळं मी जाणतो. आम्ही तो भागवत अर्थ उत्तम वाखाणी. मला जर भागवतावर प्रवचन द्यायला सांगितलं तर मी भागवतावर उत्तम प्रवचन देऊ शकतो, मी वक्ता आहे खूप श्रेष्ठ. या भावना वल्लभ भट्टामध्ये होत्या आणि या भावनेमध्ये जेव्हा ते श्री चैतन्य महाप्रभूंशी बोलत आहेत तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना हे लक्षात येतं आहे की याला वैष्णव होण्याचा अभिमान आहे. वैष्णव होण्याचा अभिमान म्हणजे हे दोन विरोधक शब्द आहेत. जर कोणी म्हणाला मी अग्नी लावतोय आणि कोणी म्हणाला मी त्याच्यात पाणी पण टाकतोय, हे दोन विरोधक शब्द आहेत. तर वैष्णव होण्याचा गर्व कधीच नसू शकतो, कारण वैष्णवाचा जो पाया आहे तो आहे नम्रता, की मी जे काही आहे माझ्यामध्ये जे काही गुण आहेत, मी गातो चांगला, मी बोलतो चांगला, मी नाचतो चांगला, मी नियोजन चांगलं करतो, हे सगळे कुठून आले? सागरामध्ये समुद्रामध्ये अमाप पाणी आहे आणि त्या अमाप पाण्यामध्ये अमाप मीठ आहे, खारटपणा आहे. आणि त्या सागरातून जर आपण एक थेंब पाणी काढलं तर त्या एक थेंब पाण्यामध्ये त्याच प्रमाणात सागरामध्ये जशा प्रकारात खारटपणा आहे, मीठ आहे, तसं त्या थेंबामध्ये पण मीठ आहे. सागरामध्ये किती मीठ आहे? अमाप मीठ आहे. आणि त्या थेंबामध्ये किती मीठ आहे? छोटंसं नगण्य मीठ आहे. मग जर त्या थेंबामध्ये खारटपणा आला तर आपल्याला माहिती पाहिजे हा जो खारटपणा आहे हा सागराचा खारटपणा आहे. जर त्या थेंबाला रंग असेल थोडा पिवळट तर लक्षात यायला पाहिजे की ज्या सागरातून हा थेंब पाण्याचा घेतला आहे तो पिवळा सागर असेल, ते पाणी पिवळं असेल, म्हणून या थेंबाला पिवळा रंग आहे. मग विचार करा, जर आपल्यामधली जे काही कला कौशल्य आहेत हे सगळे श्रीकृष्णाचा आपण अंश आहोत. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतायत मम एव अंश, आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत. सोन्याची एक खाण आहे, त्याच्यामध्ये अमाप सोनं आहे आणि आपल्या हातावर एक अंगठी आहे ज्याच्यामध्ये थोडंसं सोनं आहे, हे पण चमकतं. ही चमक कुठून आली? जे खाणीतलं सोनं आहे ते चमकतं, त्याचा एक कण आहे हा. या सोन्यामध्ये जे जे गुण आहेत ते त्या सोन्याच्या खाणीतले छोटंसं गुण आहे. त्या सोन्यातल्या खाणीतून किती अंगठ्या बाहेर पडतील? लाखो अंगठ्या बाहेर पडतील आणि त्या लाखोच्या लाखो अंगठ्या खूप सुंदर आहेत, चमकणारे आहेत आणि त्या लाखो अंगठ्यांमध्ये त्या खाणीतल्या सोन्याचे जेवढे गुण आहेत ते सगळे आहेत. मग प्रत्येक एक एक अंगठी जर विचार करायला लागली, मी सोन्याची अंगठी आहे, मग ही अंगठी पण सोन्याची, ही अंगठी पण सोन्याची, ही अंगठी पण सोन्याची, सगळ्या अंगठ्या चमकतायत. हो, बघितलं का तुम्ही? आपल्याला वाटतं केवळ आपलीच अंगठी चमकते, पण तुमची अंगठी सोन्याची आहे म्हणून चमकते ना, त्याची अंगठी पण सोन्याची आहे तर ती पण चमकणार. पण कधी कधी काय होतं, समुद्राजवळ जर आपण राहत असू तर समुद्रामध्ये एक दमटपणा असतो, तर कधी कधी सोन्याचे अंगठी, चांदीची भांडी, हे समुद्राजवळ आपलं जर घर असेल ना तर त्या दमटपणामुळे त्याच्यावर असा काळा थर जमतो आणि काही दिवसांनी ते सोनं चमकत नाही, काही दिवसांनी ती चांदी चमकत नाही. मग आपल्याला वाटतं बघा आमच्या घरातली चांदी चमकते, आमच्या घरातलं सोनं चमकतं, तुमच्या घरातलं सोनं चमकत नाही, तुमच्या घरातली चांदी चमकत नाही. का नाही चमकत आहे? कारण त्याच्यावर थोडा काळपणाचा तो एक थर आला आहे, त्याला जर कोणी थोडंसं असं घासलं तर पटकन चमकेल. तर म्हणून आपल्यामध्ये काही कला असतील
आणि दुसऱ्यांमध्ये काही कला असतील, दुसऱ्यांमध्ये त्या कला सुप्त असतील. आपल्यामध्ये त्या कला कदाचित सुप्त नाही आहेत, प्रदर्शित होत आहेत, पण ते सगळे छोटे छोटे कण आहेत. आपल्याला जर आपल्या सौंदर्यावर गर्व असेल तर आपण विचार करायला पाहिजे, श्रीकृष्ण किती सुंदर आहेत. आज एक भजन गात होतो आपण, वृंदावन रम्यस्थान दिव्य चिंतामणी धाम रतन मंदिर मनोहर. त्याच्यामध्ये एक ओळ येते, ओ रूप लावण्य राशी. ओ रूप लावण्य राशी, राशी म्हणजे धन. तर राधाकृष्णांना उद्देशून नरोत्तमदास ठाकूर म्हणतात, हे राधाकृष्ण आहेत ना, हे रूपाचे धनराशी आहेत. रूपाची खाण आहे ही, लावण्य, सौंदर्य, सौंदर्याची खाण आहेत राधाकृष्ण. मग राधाकृष्ण सुंदर आहेत आणि त्यांचा आपण अंश आहोत म्हणून आपल्यामध्ये कण मात्र सौंदर्य आहे. राधाकृष्ण हे खूप अति हुशार आहेत म्हणून आपल्यामध्ये थोडंसं हुशारी आहे. राधाकृष्ण खूप सुंदर नृत्य करतात आणि म्हणून आपण कधी चुकून माकून एकदा नृत्य करतो. मग आता या छोट्याशा कणाचा जर आपल्याला गर्व होत असेल, याच्यातून आपण काय शिकू शकतो? आपल्या छोट्या छोट्या कौशल्यांचा जर आपल्याला गर्व होत असेल, आपल्या लक्षात यायला पाहिजे, आपण स्वतःला थेंब म्हणून स्वीकारलं नाही आहे. आपण त्या सागराचा एक थेंब आहोत हे स्वीकारलं नाही आहे. आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत हे स्वीकारलं नाही आहे. म्हणून जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांना आपल्या जीवनामध्ये स्थान देत नाही, तेव्हापर्यंत ॲक्च्युली आपण नम्र होऊ शकत नाही. तसं म्हणतात, समजा हा फोन आहे, या फोनला काही न करता, या फोनामध्ये परिवर्तन काहीही न करता, या फोनला जर मला छोटं करायचं असेल तर काय करू शकतो? या फोनला मला छोटं करायचं आहे, पण या फोनला छोटं करण्यासाठी मी याला स्पर्श नाही करू शकत, याला मी काही करू शकत नाही. तर कसं करू शकतो? तर म्हणतात, माताजींनी खूप छान उत्तर दिलं, माधुरी भक्ती माताजींनी म्हणतात, त्याच्या जवळ त्याच्या शेजारी दुसरा फोन ठेवा मोठा. त्याच्या समोर जर दुसरं, आता हे उंच आहे ना त्याच्यापेक्षा, तर हे असं ठेवलं तर याच्या तुलनेमध्ये हे छोटं झालं, पण एकटं बघितलं तर मोठं आहे. तर तसं समजा खरोखर आपल्याला वास्तविक नम्रता जर आणायची असेल तर स्वतःला कमी देखून नम्रता नाही येणार. प्रभूजी तुम्ही कोण? मी मूर्ख. प्रभूजी तुम्ही कोण? मी बेअक्कल. प्रभूजी तुम्ही कोण? मी निरुपयोगी. असं स्वतःचं निरुपयोगी, मूर्ख, असं म्हणून नम्रता नाही येणार. नम्रता आणण्याचा एक वास्तविक मार्ग आहे की फोनच्या बाजूला एक मोठी काहीतरी वस्तू ठेवा, त्या तुलनेमध्ये स्वतःहून ती वस्तू तिला स्पर्श न करता तिच्यामध्ये काही बदल न होता कमी होते. म्हणून प्रामाणिक वैष्णव कोण आहेत? जे खरोखर कथामध्ये जेव्हा ऐकतात तेव्हा श्रीकृष्णांनी असं केलं. श्रीकृष्ण कोणामध्ये दोष नाही बघत. श्रीकृष्ण सगळ्यांना प्रेम करतात. मी आपल्या जवळच्या लोकांना पण प्रेम करण्यामध्ये कमी पडतो. मी आपल्या जवळच्या लोकांमध्ये पण दोष बघण्यामध्ये नेहमी पुढे असतो आणि श्रीकृष्णांमध्ये हे गुण आहेत. मग जेव्हा आपल्या जवळ कोणीतरी श्रेष्ठ व्यक्ती उभे राहतील तेव्हा असं लक्षात येतं की मला असं वाटत होतं की मी खूप मोठा आहे, पण आता लक्षात आलं की तुलनेमध्ये मी लहान आहे. मग या जगातला जो सर्वात उंच व्यक्ती आहे त्याचं किती असेल, उंची किती असेल त्याची? म्हणतात 7 फूट काहीतरी, 7'2", 7'4" असं एक कोणतरी श्रेष्ठ आहे. तर ते जेव्हा बारामतीत येतील तेव्हा कसे चालतील किंवा कसे वागतील? असे खाली बघतील, है ना? मग या व्यक्तीला हा जो गर्व आहे, पूर्ण पृथ्वीवर मी सगळ्यात उंच व्यक्ती आहे, हा जर कमी करायचा असेल काय करू शकतो माहिती आहे? याला हिमालयात घेऊन जायचं. कुठलंही लहानातलं लहान पर्वत घ्या हिमालयातलं, सर्वात उंच घ्यायची गरज नाही, आणि त्याला सांगायचं याचं शिखर कुठे बघशील का एकदा? तर तो सर्वात उंच आहे ना, तो असं असं करून तो मागे पडणार. मग तुला लक्षात येईल, बाप रे, मी या जगातला सर्वात उंच व्यक्ती, आणि हा जो शिखर आहे, दगडाचा शिखर आहे, हा प्राणी नाही आहे. दगडाचा शिखर सगळ्यात छोटा शिखर पण इतका उंच आहे की माझी मान दुखते म्हणून. मग त्यामध्ये नम्रता येते. म्हणून जेव्हापर्यंत आपण वैष्णव किंवा आपण जेव्हा श्रीकृष्णांचे भक्त नाही बनत, जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांची कथा नाही ऐकत, तेव्हापर्यंत आपल्यामध्ये नम्रता नाही येणार. का बरं? कारण तेव्हापर्यंत आपल्याला वाटणार माझा आवाज सर्वश्रेष्ठ, माझं बोलणं सर्वश्रेष्ठ.
श्रीकृष्णांचा आवाज कसा आहे? श्रीकृष्णांनी कसं एका पूर्णपणे हताश झालेल्या व्यक्तीला प्रोत्साहन देऊन, एका युद्धामधून पळपुट्या म्हणून निघणाऱ्या व्यक्तीला प्रेरणा देऊन त्याला युद्धाचा सगळ्यात प्रमुख हिरो बनवला. काय त्यांचं वक्तव्य आहे, काय त्यांची बोलण्याची शक्ती आहे, हे जेव्हा आपण ऐकू कथेमध्ये तेव्हा लक्षात येईल, प्रभूजी माझं बोलणं ते 2 मिनिटाचं होतं त्या दिवशी मायक्रोफोन समोर. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः खचलो होतो, तेव्हा आरशासमोर जाऊन मी स्वतःला प्रवचन दिलं. ते प्रवचन काम नाही केलं. मी दुसऱ्यांना प्रवचन देतो तेव्हा दुसरे जण प्रभावित होतात, पण त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा मी स्वतः खचतो, जेव्हा स्वतःच्या भावना माझ्या खालवतात, तेव्हा मी विचार करतो, अरे मी सगळ्यांना प्रवचन देतो, सगळ्यांना प्रेरणा मिळते, आता मी आरशासमोर उभा जाऊन आणि मी स्वतःला प्रवचन देणार, काही फरक नाही पडतो प्रभूजी. मग लक्षात आलं की जेव्हा मी प्रवचन देतोय तो व्यासासनाचा प्रभाव आहे. या व्यासासनावर बाकी वैष्णव बसून बघतात, हे व्यासासन पवित्र आहे, या व्यासासनावर बसल्यावर बरोबर विचार येतात आणि बरोबर बोलतो. घरी जेव्हा आरशासमोर उभा होतो तेव्हा व्यासासन नव्हतं, म्हणून तेव्हा प्रभाव नाही पडला माझा, स्वतःच्याच बोलण्याचा स्वतःवर नाही पडला. नम्रता कशी येणार? स्वतःबद्दल वाईट बोलून, स्वतःबद्दल कमीपणाचे वक्तव्य करून नम्रता नाही येत. त्याच्याने न्यूनगंड निर्माण होतो. खरी नम्रता येते जेव्हा आपण बघतो मी त्या सागराचा थेंब आहे, सागरामध्ये जर तो गुण नसता तर माझ्यात नसता, म्हणजे मला सागराने जी काही भेट दिली आहे ती कृतज्ञतेने मी स्वीकारावी, त्याचा कधी गर्व नाही करावा, आणि जितकी शक्य असेल तितके ते गुण इतरांमध्ये पण बघावे. कारण हा पण त्याच सागराचा थेंब आहे, हा पण त्याच सागराचा थेंब आहे, हा पण सोनं त्याच खाणीतलं सोनं आहे, फक्त याच्यावर कदाचित दमटपणामुळे थोडंसं काळसर आलं आहे. याच्यात आणि माझ्यामध्ये काही फरक नाही आहे, फक्त हा समुद्राजवळ राहतो, हे सोनं समुद्राजवळ राहतं म्हणून त्याच्यावर थोडंसं ते काळवंडलं आहे. सोनं सोनं आहे, काही फरक नाही आहे. म्हणजे जर मी या सोन्याला ज्याच्यावर थोडं काळं आलं आहे त्याला जर थोडं घासलं, त्याला थोडी जर मदत केली, हे सोनं पण चमकेल. जर या चांदीच्या भांड्याला मी थोडं घासलं तर हे चांदीचं पण भांडं पण चमकेल. मग खरी नम्रता काय? पहिली त्याची पायरी आहे की मी समुद्राचा एक थेंब आहे, म्हणून माझ्यामध्ये जे गुण आहे ते समुद्राचं श्रेय आहे ते. आणि त्याची दुसरी पाऊल हे आहे, हे जे सोनं आहे ना हे काळवंडलेलं सोनं आहे. ही जी चांदी आहे ना ही चमकत नसली तरी काळवंडलेली शेवटी चांदीच आहे. आणि कारण ही चांदी आहे, हिचा मूळ स्वभाव आहे चमकणे. कारण हे सोनं आहे, याचा मूळ स्वभाव आहे चमकणं. माझं काम काय आहे माहिती आहे? केवळ याला चमकण्यासाठी त्याच्यावर जो थर जमला आहे तो फक्त पुसून काढायचा आहे. तो पुसून कसा काढणार? या सोन्याला काहीतरी करून साफ करायला लागेल. चेतो दर्पण मार्जनम, याला हरिकथा देतो, याला हरिनाम देतो, याला परमेश्वराशी संबंध देतो, जेणेकरून याच्यावर जो काळवंडलेला जो भाग आहे तो निघेल. हा पण चमकेल, हा पण चमकेल, हा पण चमकेल, हा पण चमकेल, हा पण चमकेल. सगळेजण चमकणार का? कारण सगळेजण त्या खाणीचे भाग आहेत, हे सगळे थेंब त्या सागराचे भाग आहेत. याच्यामध्ये नम्रता येते. मी एकटा वैष्णव नव्हे, हा पण पोटेन्शियली वैष्णव आहे, कारण हा श्रीकृष्णांचा अंश आहे, हा पण श्रीकृष्णांचा अंश आहे. आज हा त्याचा श्रीकृष्णांशी जो संबंध आहे तो विसरला आहे. मला मोठ्या भावाला वडिलांनी ती कामगिरी दिली आहे, तू मोठा आहेस, समजूतदार आहेस, लहान भावाला समजवशील का की वडिलांशी भांडण करू नये? विचार करा, जर आपण आपल्या सर्व गुण कौशल्यांना परमेश्वराचा एक अंश समजला, आणि दुसरी गोष्ट इतरांमध्ये पण ती संभाव्य शक्ती बघितली, प्रत्येकामध्ये बघितलं, हा पण वैष्णव, हा पण वैष्णव, हा पण वैष्णव, आणि त्या वैष्णवतेला, सुप्त वैष्णवतेला जर आपण जागृत करण्यासाठी प्रयत्न केले, आपल्यामध्ये अहंकार येऊ शकतो का? उलट लक्षात येईल की हा जो काळवंडलेला चांदीचं भांडं होतं किंवा सोन्याचं भांडं होतं, त्याला जेव्हापासून चमकवलं आहे तेव्हापासून तो माझ्यापेक्षा जास्त चमकतो. कारण काल चमकवलं आहे, मी 2 वर्षापासून चमकलेलो आहे, हळूहळू मी पण आता काळवंडतो आहे. तेव्हा मला माझ्या गुरूंकडे जायला लागेल आणि सांगायला लागेल, तुम्ही मला एकेकाळी चमकवलं होतं, मला 2 वर्ष झाले, आता मला पण मी पण काळवंडतो आहे म्हणून. अशा प्रकारे प्रत्येकाने जर परमेश्वराशी आणि आपल्या गुरूंशी आपला जो संबंध आहे आणि ज्याच्यामुळे आपण चमकतोय याला नेहमी आठवण ठेवलं तर गर्व कसा येईल? तर श्री चैतन्य महाप्रभूंनी वल्लभ भट्टामध्ये हा गर्व बघितला, आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात हा गर्व मला सहन नाही. आणि म्हणून
त्यांना सांगतात मायावादी संन्यासी आम्ही, कृष्ण भक्ती नाही जाणे. तर हे ऐकून वल्लभ भट्ट म्हणतात हे श्री चैतन्य महाप्रभूंना समजू शकत नाही. कधी कधी प्रेम ओफून येत आणि कधी कधी म्हणतात मी मायावादी संन्यासी आहे. म्हणतात हे सगळे भक्त कुठे आहेत? म्हणतात हे बंगालला राहतात, पण आता इथे जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेसाठी आले, तुला ओळख करून देतो. आणि नंतर वल्लभ भट्टाला घेऊन जातात. तर सगळे असे रांगेनी बसलेत हे सगळे भक्त आणि मध्ये श्री चैतन्य महाप्रभू बसतात. आणि वल्लभ भट्ट त्या दिवशी जगन्नाथपुरीचा महाप्रसाद घेऊन येतात आणि या सर्व वैष्णवांना वाढतात. आणि जेव्हा वाढतायत आणि बघतायत की प्रत्येक वैष्णव हा त्या महाप्रसादाला किती आदराने घेतोय, वाया नाही घालवत आहे हा महाप्रसाद. कधी कधी आपण चुकीने असं होतं की आपण खूप सारा महाप्रसाद आपल्या प्लेटमध्ये घेतो आणि नंतर लक्षात येतं की माझी ती कॅपॅसिटी नाही आहे आणि मग नंतर आपण त्या कचऱ्याच्या पेटीत टाकतो. पण जर आपण खरोखर त्याला महाप्रसाद म्हणून बघितलं, ही श्रीकृष्णाची कृपा आहे. हे अन्न नाही आहे. अन्नाला आपण वेस्ट नाही करायला पाहिजे. का? कारण आपल्या ताटातलं जे अन्न आपण फेकतोय त्याच्यामध्ये 2 लोकांचं पोट भरू शकतं. ते तर अन्न आहे. आणि महाप्रसाद जगन्नाथ बलदेव सुभद्रांनी आपल्या कृपेचा आवेश त्या अन्नात केला आहे. ते अन्न जर आपण फेकलं, एका अर्थाने आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रांचा अपमान करतो. तर म्हणून महाप्रसादाप्रती आदर करून हे सगळे वैष्णव महाप्रसाद स्वीकार करत होते. तर वल्लभ भट्ट म्हणाले हे श्री चैतन्य महाप्रभू पण विशेष आहेत आणि त्यांचे हे सगळे भक्त पण विशेष आहेत. मग नंतर श्री चैतन्य महाप्रभू रथयात्रेचा जेव्हा दिवस आला तेव्हा महाप्रभूंनी संकीर्तन सुरू केलं आणि त्या संकीर्तनामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना बघितलं, या सगळ्या भक्तांना बघितलं. तर वल्लभ भट्ट म्हणतात प्रभुर सौंदर्य देखी आर प्रेमादय, आर प्रेमोदय, प्रभुर सौंदर्य देखी आर प्रेमोदय, एत से साक्षात कृष्ण भट्टे राहिला निश्चय. हे साक्षात कृष्ण आहेत. कृष्णाशिवाय अशा भावना होऊ शकत नाही. माता म्हणतात हे जर इतके श्रेष्ठ वैष्णव आहेत आणि कृष्णच आहेत तर यांना जाऊन मी थोडंसं मी जे भागवतावर जे काही विश्लेषण केलं आहे ते जाऊन थोडंसं ऐकवतो. तर एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेले आणि म्हणाले महाप्रभू मी श्रीमद भागवतावर एक टीका लिहिली आहे, तर कृपया तुम्ही ऐकणार का? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात मला श्रीमद भागवत कळत नाही, मला तेवढी बुद्धी नाही आहे. आणि म्हणतात मला केवळ माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं आहे तू बुद्धिहीन आहेस, तू फक्त हरिनाम घे, हरिनामाने थोडा शुद्ध होशील आणि शुद्ध अवस्थेमध्ये थोडेफार शास्त्र तुला समजतील. तर म्हणून मला भागवत सांगून काही अर्थ नाही. वल्लभ भट्टला आवडलं. असं काय उलट उत्तर दिल्यासारखं आहे. जे श्रीकृष्णांना प्रेम करतात ते प्रेम कुठे आहे? भागवतात आहे. आणि हे म्हणतात मला भागवत समजत नाही आणि मी मूर्ख आहे. म्हणाले ठीक आहे, तुम्ही काय म्हणाले नाव ना, तुम्ही नाम घेता ना, हरिनाम घेता ना, हरिनामावर माझं काय काय साक्षात्कार आहेत ते मला तुम्हाला सांगायचे आहेत, तुम्ही ऐकणार का? भागवत नाही तर हरिनाम, चला हरिनामावर सांगतो. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात मला हरिनामाबद्दल पण काही जास्ती ज्ञान नाही, मला फक्त 2च नाव माहिती आहेत, श्यामसुंदर आणि नंदनंदन. हे 2 नाव मला माहीत आहेत, बाकी काही माहिती नाही. वल्लभ भट्टाला लक्षात आलं हे श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा मला घरी आले होते तेव्हा प्रेमामध्ये नृत्य करायचे, स्वतःला अनावर होते आणि आता म्हणतात मला भागवत काही कळत नाही. हरिनामामध्ये परमेश्वराचे किती नाव आहेत? अनंत नाव आहेत. आणि म्हणतात मला केवळ 2च नाव माहिती आहेत. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे, काहीतरी माझ्याकडून गडबड झाली आहे वाटतं. ठीक आहे, बघूया आपण. तर श्री चैतन्य महाप्रभू वारंवार या वल्लभ भट्टाला शुद्धीकरण करतायत. या वल्लभ भट्टाला कुठेतरी अभिमान होता की मी खूप मोठा वैष्णव आहे आणि त्या अभिमानाला श्री चैतन्य महाप्रभूंना कापायचं. मग आता वल्लभ भट्ट म्हणतात श्री चैतन्य महाप्रभू माझं काही ऐकत नाही आहे, तर यांचे जे भक्त आहेत त्यांच्याकडे जाऊन पण काही फायदा नाही. अद्वैत आचार्यांकडे गेलो तर अद्वैत आचार्य त्यांना भाव नाही देत. नित्यानंद प्रभूंकडे गेलो नित्यानंद प्रभू पण भाव नाही. श्री चैतन्य महाप्रभू यांना भाव देत नाही आहेत. म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी यांच्यामध्ये काहीतरी बघितलं आहे तर आपण यांना ॲक्च्युली इतर असे अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना कोणावर राग आला पण इतर भक्तांनी त्या भक्ताला आश्रय दिला. काल कृष्णदास म्हणून एक श्री चैतन्य महाप्रभूंचे सेवक होते. दक्षिण भारत यात्रेमध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू गेले तेव्हा एक काल कृष्णदास एकेकाळी एका प्रसंगी तिथे काही महिला होते आणि तो एक असा एक ग्रुपच होता महिलांचा. ते काय करायचे, असं कोणी नवीन कोणी माणूस दिसला तर त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचे आणि त्यांना घेऊन जायचे.
तर श्री चैतन्य महाप्रभूंचे जे सेवक आहेत कालकृष्णदास, एकदा असे महिला एकत्र आले आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या अनुपस्थितीत या कालकृष्णदासला त्यांनी फसवलं आणि कालकृष्णदास त्या महिलांसोबत निघून गेले. श्री चैतन्य महाप्रभूंचे स्वतःचे सेवक त्या महिलांच्या जाळ्यामध्ये फसले. ते चांगले महिला नव्हते, सुसंस्कृत महिला नव्हते, त्यांचा तो ग्रुपच होता तसा. तर श्री चैतन्य महाप्रभू गेले तिकडे, त्या सेवकाला घेऊन आले आणि नंतर दक्षिण भारत यात्रा जेव्हा संपली तेव्हा सगळ्या भक्तांना म्हणाले, तुम्ही या भक्ताला मला पाठवलं होतं माझी सेवा करायला आणि हा माझी सेवा करून दुसरीकडे कुठेतरी निघून गेला आणि या भक्ताची सेवा मला करायला लागली, तर मी आजपासून याचा चेहरा नाही बघणार, हा मला सोडून दुसरीकडे निघून गेला. तर या कालकृष्णदासला श्री चैतन्य महाप्रभूंनी नाकारलं होतं, या कालकृष्णदासला श्री नित्यानंद प्रभूंनी स्वीकारलं आणि म्हणाले, एक काम कर, श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेमध्ये 2 वर्ष जगन्नाथपुरीत नव्हते, तर बंगालच्या भक्तांना ती खबर नव्हती, तर तुला मी एक सेवा देतो, ही खबर आता बंगालला घेऊन जा की श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रा करून जगन्नाथपुरीला परतले. त्यांना सेवा दिली आणि या कालकृष्णदासला, ज्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी नाकारलं आहे, या कालकृष्णदासला इतकी छान सेवा दिली की ते जेव्हा बंगालला गेले तेव्हा त्यांचं खूप मोठं स्वागत झालं. अरे वा, श्री चैतन्य महाप्रभू पुरीला आले, ही खबर कोणी आणली, यांनी चला हार घालायला. तर इथे श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नाकारलं आहे, राग आला आहे त्यांच्यावर, पण नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळे त्यांना बंगालच्या भक्तामध्ये गौरव प्राप्त झाला. ते नित्यानंद प्रभू या परिस्थितीमध्ये वल्लभ भट्टला जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू नाकारत आहेत, ते नित्यानंद प्रभू त्यांना नाही स्वीकारत आहेत. का बरं असं? कारण कमीत कमी कालकृष्णदासनी स्वीकारलं की माझ्याकडून चूक झाली, पण वल्लभ भट्ट अजूनही त्याच भावनेला पुढे करतायत की मी खूप मोठा वैष्णव आहे, म्हणून नित्यानंद प्रभूंनी पण त्यांना काही जवळ नाही केलं. अद्वैत आचार्यांनी त्यांना असं करत करत हळूहळू असं आलं की हे वल्लभ भट्ट प्रत्येक भक्ताकडे जायचे आणि म्हणायचे, मला भागवतावर तुमच्याशी काहीतरी बोलायचं. ते म्हणायचे, थोडं कठीण आहे, आज बिझी आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वैष्णव तुमच्याकडून ऐकायला तयारच नाही आहे, म्हणजे माझ्यात काहीतरी खोट आहे का, मी काही चुकीचं बोलणार आहे का, असं त्यांना खूप दुःखी झाले बिचारे. मग तेव्हा विचार केला, या जगन्नाथपुरीमध्ये कुठेतरी मला माझा मान सन्मान टिकवावा लागेल. ही जर खबर पसरली की वल्लभ भट्टांनी केलेली टीका कोणी ऐकायला तयार नाही, तर माझा खूप मोठा अपमान झाला. तर कोण सगळ्यात संवेदनशील व्यक्ती आहेत? तर म्हणतात राधाराणी सगळ्यात संवेदनशील व्यक्ती आहेत. राधाराणी कधी कोणाला नाकारत नाहीत. मग गदाधर पंडितांकडे गेले. गदाधर पंडितांना म्हणतात, मला भागवतावर काही टीका केली आहे ती तुम्हाला ऐकवायची आहे. गदाधर पंडित म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंनी यांची टीका ऐकली नाही, इतर कोणी वैष्णवांनी यांची टीका ऐकली नाही, मी जर ऐकली, कोमळ हृदयाचे आहेत म्हणून त्यांना वाटतं की ऐकावी, पण मी जर ऐकली तर हे लोक मला काय म्हणतील. श्री चैतन्य महाप्रभू ऐकायला तयार नाहीत आणि तू त्यांचे सेवक आणि तू ऐकायला कुठे निघालास. तर त्याच्यामध्ये एक खूप छान एक श्लोक आहे. तर त्या श्लोकामध्ये म्हणतात गदाधर पंडित, मला श्री चैतन्य महाप्रभूंवर पूर्ण विश्वास आहे, कारण श्री चैतन्य महाप्रभू माझ्या हृदयात आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंवर पूर्ण विश्वास आहे की श्री चैतन्य महाप्रभू मला चुकीचं नाही समजणार, पण श्री चैतन्य महाप्रभूंचे जे भक्त आहेत ना, ते कशाचे मला चुकीचं समजू शकतील. तर अद्वैत आचार्यांना राग येईल माझ्यावर, नित्यानंद प्रभूंना माझ्यावर राग येईल, तर ते कसं सांभाळू मी. तर मनामध्ये वाटतंय की नाही ऐकायला पाहिजे, पण कुठेतरी त्यांचं जे नैसर्गिक एक स्वभाव आहे कोमळ हृदयाचा, त्याच्यात असं वाटतं की ऐकायला पाहिजे. तर म्हणतात की थोडं कठीण आहे. म्हणतात ठीक आहे उद्या येतो, नाही उद्या पण कठीण आहे, ठीक आहे परवा येतो. असं करत करत गदाधर पंडितांनी खूप टाळमटाळ केली, पण शेवटी एक दिवस वल्लभ भट्टांनी त्यांना गाठलं आणि बोलू लागले. आणि गदाधर पंडित ते ऐकतच नाही आहेत, त्यांच्या मनामध्ये इतकी व्याकुळता आहे, ते विचार करतात हे कोणी बघत तर नाही आहे ना, कारण उद्या माझी पूर्ण सुताई ओळ मला विचारणार तू कशाला जवळ घेतलं, श्री चैतन्य महाप्रभू ज्याला नाकारलं चाललं. तर अशा प्रकारे एकदम व्याकुळ भावनेमध्ये ऐकलं नाही ऐकलं केलं झालं सगळं. तर त्या दिवशी पहिल्यांदा वल्लभ भट्टला एक थोडासा बरं वाटलं की या संपूर्ण जगन्नाथपुरीमध्ये एकतरी वैष्णव आहे जो माझा ऐकतोय, कुठेतरी माझं प्रावीण्य कोणीतरी तरी स्वीकार केला या पूर्ण जगन्नाथपुरीमध्ये. दुसऱ्या दिवशी थोडा त्यांचा भरोसा वाढला. मग दुसऱ्या दिवशी अद्वैत आचार्यांकडे गेले आणि म्हणाले, मला एक प्रश्न आहे की परमेश्वर हे पुरुष आहेत आणि आपण सगळे जीवात्मा हे प्रकृती आहे, तर मग पत्नीने पतींचं नाव नाही घ्यायला पाहिजे, एकेरी नाही बोलायला पाहिजे.
आपण सुसंस्कृत घरीमध्ये म्हणतो अहो म्हणतो ना तसं. तर ते म्हणत आहेत मग जर आपण नाव नाही घेतलं पाहिजे, पत्नीने पतीचं नाव नाही घेतलं, प्रकृतीने पुरुषाचं नाव नाही घेतलं पाहिजे, मग तुम्ही लोक हे सगळे जे हरे कृष्ण तर आपण प्रकृती आहोत आणि आपण परमेश्वराचं नाव घेतो, तर हे चुकीचं आहे. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर अद्वैताचार्य म्हणतात ही जी शिकवण आहे हरिनाम संकीर्तनाची ती माझी नाही आहे, ती श्री चैतन्य महाप्रभूंची आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभू इथे उपस्थित आहेत, तर मी उत्तर देण्यापेक्षा तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंनाच विचारा. श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांनी हे उत्तर विचारलं की प्रकृती पुरुषाचं नाव नाही घ्यायला पाहिजे आणि तुम्ही सगळे हरे कृष्ण करता, त्याचं कसं समजून घ्यायचं. तेव्हा वल्लभ भट्टला श्री चैतन्य महाप्रभू सगळ्यांच्या समक्ष स्पष्ट उत्तर देतात. ते म्हणतात प्रकृतीचं काय कर्तव्य आहे हे तुम्हाला कळालं नाही आहे. म्हणतात तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की पतींना एकेरी शब्दाने नाही हाक मारायला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा वर्चस्व एका नियमाला आहे, एका कर्तव्याला आहे की पती जे म्हणतील ते आज्ञापालन करायला पाहिजे. म्हणून म्हणतात श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतायत सततम कीर्तयन्तो माम. जर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतायत की माझं नामस्मरण करा आणि चांगले वैष्णव सतत माझं नामस्मरण करतात, क्षणोक्षणी माझं नामस्मरण करतात, तर त्या आज्ञेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अशा प्रकारे नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात अत्त एव नाम लय. म्हणून हे वल्लभ भट्टा जास्ती विचार करू नको, नाव घे, हरिनाम घे. अत्त एव नाम लय ना मेरा फल पाय, ना मेरा फले कृष्ण पदे प्रेम उपजय. जेव्हा नाम घेशील तू त्याच्यामध्ये फक्त श्रीकृष्णाचं आज्ञापालन नाही होते, ते आज्ञापालन करण्याचं तुला फळ मिळेल. आणि ते आज्ञापालन करण्याचं फळ काय आहे? श्रीकृष्णांप्रती प्रेम निर्माण होईल. तर हे जे नाव आहे हे हाक नाही आहे, हे श्रीकृष्णांची सेवा करण्याची संधी मागण्याची हाक आहे. अनेक वेळा आपल्याला हे समजत नाही की हे नामस्मरण नाही आहे. हरे कृष्ण हे जे मंत्र आहे त्या मंत्रामध्ये आपण श्रीकृष्णांना आवाहन करतोय, हे राधाराणी, हे श्रीकृष्ण मला तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या. विनवणी म्हणतो ना आपण. हरे कृष्ण महामंत्र हे नाम नाही आहे, हरे कृष्ण महामंत्र ही विनवणी आहे. कृपया तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात अत एव नाम लय नामेर फल पाय. नामाचं तुला फळ मिळेल, कृष्ण पदे प्रेम उपजय. त्या दिवशी परत वल्लभ भट्ट परत घरी गेले आणि म्हणाले बापरे, मी कधी काही बोललो तर नेहमी काहीतरी विपरीतच त्याचं मला उत्तर मिळतं आहे, काय करायचं, मी कसं सांगू की मी पण एक खूप मोठा वैष्णव आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेले आणि म्हणाले श्रीमद भागवत हे व्यास ऋषींनी लिहिलं आहे आणि त्याची पहिली टीका ही श्रीधर स्वामी म्हणून आहेत, संन्यासी आहेत, त्यांनी लिहिली आहे. तर त्या टीकेवर आधारित मग इतर आचार्यांनी श्रीमद भागवतावर टीका लिहिली आहे. टीका म्हणजे मराठी टीका नाही, त्याच्यावर समजून घेण्यासाठी टिप्पणी म्हणू शकतो आपण. टीका मराठी टीका शब्दाचा वेगळा अर्थ आहे. तर त्या दिवशी वल्लभ भट्ट श्री चैतन्य महाप्रभूंकडे जाऊन म्हणतात की श्रीधर स्वामींनी जी काही टीका लिहिली आहे ना ती त्या परिस्थिती अनुसार लिहिली आहे. श्रीधर स्वामी जेव्हा या जगात होते तेव्हा सामाजिक जी काही परिस्थिती होती त्या अनुसार त्यांनी टीका लिहिली आहे. म्हणून ती टीका प्रत्येक परिस्थितीमध्ये लागू नाही होत. ती त्या काळासाठी अनुकूल आहे पण आजच्या काळासाठी ती लागू होत नाही. आज मी जी टीका लिहिली आहे त्या टीकेमध्ये श्रीधर स्वामींनी जी काही टीका लिहिली आहे त्याच्यामध्ये जेवढे काही दोष होते ते मी नाकारले आहेत. आणि म्हणून मी श्रीधर स्वामींची प्रासंगिक टीका स्वीकार नाही करत. माझी टीका ही सदैवासाठी आहे, त्याच्यामध्ये प्रासंगिक काळावर काही विश्लेषण नाही आहे. म्हणून माझी टीका ही स्वामींच्या टीकापेक्षा श्रेष्ठ आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी आजपर्यंत त्यांना बरेच उत्तरं दिले होते आणि काही उत्तरं जे होते ते खूप कठीण, स्वीकारण्यासाठी कठीण होते, नकारात्मकताचे उत्तर होते. मग याच्यात एक प्रश्न आहे, जर श्री चैतन्य महाप्रभू म्हणत आहेत त्रिणादपि सुनीचेन. एका वैष्णवानी कसं राहायला पाहिजे? नम्र, एका तृणपातापेक्षा जास्ती नम्र असायला पाहिजे. तरोर इव सहिष्णूना, एका झाडासारखं सहिष्णू सहनशील राहायला पाहिजे. अमानीनं मान देणं, की नेहमी सगळ्यांना मान दिला पाहिजे. या श्री चैतन्य महाप्रभूंनी वल्लभ भट्टासोबत त्रिणादपि सुनीचेनं केलं का?
आपल्याला तृणपातापेक्षा कमी देखलं का श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्यासमोर? तरोर इव सहिष्णूना केलं का? की ते जे काही बोलतायत ओके ठीक आहे, तू पण बरोबर आहेस, तुझी टीका पण श्रेष्ठ आहे, श्रीधर स्वामींच्या टीकेला तू नाकारलंस, तू म्हणतोस की श्रीधर स्वामींची टीका ही प्रासंगिक होती आणि तुझी टीका ही प्रासंगिक नाही आहे, तेव्हा तरोर इव सहिष्णूना केलं का? आणि अमानीनं मान देणं म्हणजे मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण कधीही उत्सुक नसावं आणि नेहमी प्रत्येकाला मान सन्मान देण्यासाठी उत्सुक राहावं, हे त्यांनी वल्लभ भट्टासोबत केलं का? मग हे कसं समजायचं आपण? जे वारंवार सगळ्या भक्तांना सांगतात त्रिनादपि सुनिश्चित तरोर इव सहिष्णूना अमानीनं मान देणं, ते वल्लभ भट्टासोबत हे 3 गोष्टी का नाही केल्या त्यांनी? वल्लभ भट्टाला अपमानास्पद बोलतायत, वल्लभ भट्टाला परत पाठवतायत आणि केवळ स्वतः नाही आपल्या भक्तांद्वारे पण त्याला तीच व्यवहार देत आहेत. असं का करत आहे श्री चैतन्य महाप्रभू? त्याचा पुढे खुलासा येतो. त्या दिवशी जेव्हा प्रासंगिक टीका आहे श्रीधर स्वामींची आणि म्हणून त्या टीकेमध्ये दोष आहेत आणि त्या दोषांना मी निवारण केलं आहे आणि माझ्या टीकेमध्ये दोष नाही आहेत आणि म्हणून माझी टीका ही श्रीधर स्वामींच्या टीकेपेक्षा श्रेष्ठ आहे, हे बोलले वल्लभ भट्ट. खूप मोठी चूक केली. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, जे व्यक्ती स्वामीला नाही स्वीकारत त्या व्यक्तीला मी वेश्या समजतो. तर ते संस्कृतातले जे शब्द आहेत, स्वामी म्हणजे संन्यासीला पण स्वामी म्हणतात आणि पतींना पण स्वामी म्हणतात. तर जर तुम्ही स्वामींना नाही स्वीकारत आहे तर ते त्यांना, कारण त्यांनी प्रकृतीचं उदाहरण दिलं होतं, जीवात्मा हे प्रकृती आहेत म्हणून. तर म्हणतात जी प्रकृती स्वामीला नाही स्वीकारत, म्हणजे जी पत्नी आपल्या पतींना नाही स्वीकारत, ती कोणाचीच होऊ शकत नाही, ती वेश्या आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्व भक्तांच्या समोर वल्लभ भट्ट जे एक महान वैष्णव प्रचारक आहेत, ज्यांनी भागवतावर टीका लिहिली आहे, त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी असा हा कठोर शब्द वापरून त्यांना तिथेच समाप्त केलं. तर याच्यामध्ये अमानीनं मान देणं आहे, याच्यामध्ये त्रिणातपि सुनिचेनं आहे, याच्यामध्ये तरोर इव सहिष्णूना आहे का? नाही. त्या दिवशी वल्लभ भट्ट पूर्णपणे अपमानित होऊन घरी गेले. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी हे करण्याआधी त्यांना एक चांगला अनुभव दिला होता. कुठला अनुभव दिला होता? प्रयागचा. प्रयागमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी असं अपमानास्पद वागले नव्हते त्यांच्याशी. प्रयागमध्ये त्यांच्या घरी जाऊन प्रसाद घेतला होता. प्रयागमध्ये त्यांना आपल्या पादसंवाहन करण्याची संधी दिली होती. प्रयागमध्ये त्यांच्या पादसंवाहनाचे जळ मिळालं होतं ते त्यांच्या संपूर्ण परिवारावर शिंपण्याची परवानगी दिली होती. कोण संन्यासी ते देईल सगळं करायला. मग तेव्हा वल्लभ भट्ट विचार करू लागले, आज श्री चैतन्य महाप्रभूजी माझ्याशी एवढे कठोर वागत आहेत, कडक शब्द वापरत आहेत, आणि पूर्वी जेव्हा मी प्रयागला तेव्हा त्यांना भेटलो होतो तेव्हा एवढे कठोर शब्द नव्हते वापरत, तेव्हा प्रेमाने वागले होते. जर यांचा मूळ स्वभाव कठोर असता, कधी कधी कोणी असतात असे नेहमी अपमानास्पद बोलतात, नेहमी कठोर शब्द बोलतात, जर यांचा मूळ स्वभाव कठोर शब्द बोलण्याचा असता तर यांनी तेव्हा पण कठोर शब्द वापरले असते. जर मूळ स्वभाव यांचा सगळ्यांचा अपमान करायचा असता तर प्रयागमध्ये पण माझा अपमान केला असता, तिथे मला प्रेम दिलं आणि आज इथे मला अशा प्रकारे करतायत. म्हणजे देणाऱ्यामध्ये फरक झाला आहे. तर देणाऱ्यामध्ये फरक कशामुळे होऊ शकतो? कधी कधी स्वीकारणाऱ्यामध्ये जेव्हा फरक होतो तेव्हा देणाऱ्यामध्ये फरक होतो. तर तेव्हा थोडं आत्मपरीक्षण करू लागले आणि आत्मपरीक्षणामध्ये त्यांना लक्षात आलं, तेव्हा मी एवढा मोठा प्रचारक नव्हतो आणि तेव्हा मी नम्र होतो आणि तेव्हा मी श्री चैतन्य महाप्रभूंकडून शिकण्यासाठी आतुर होतो. आज मी पुरीला आलो आहे, ते एका मोठ्या भूमिकेत आलो आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंना शिकवायचा प्रयत्न करतो आहे. भागवतावर काही ऐकायचं आहे का तुम्हाला? मग म्हणतात हरिनाम. मला भागवत नाही समजत, हरिनाम समजतं. ठीक आहे, हरिनामावर काही ऐकायचं आहे का तुम्हाला? मी 2 पुस्तकं वाचलेत. तर ज्या भावनेने वल्लभ भट्ट आता जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंसोबत, ती भावना श्री चैतन्य महाप्रभूंना आवडली नाही आणि म्हणून जगन्नाथपुरीमध्ये त्यांना वारंवार त्यांच्या या वृत्तीचं खंडन करतायत. अशाच प्रकारे श्रीकृष्णांनी पण इंद्रासोबत वागणूक केली होती की इंद्र यांना सेवा कोणी दिली आहे? श्रीकृष्णांनी दिली आहे. पण तेच श्रीकृष्ण जेव्हा अहंकारी झाले, जेव्हा तेच श्रीकृष्ण विचार करतायत की मी, तेच इंद्र विचार करतायत की मी खूप मोठा देवता आहे आणि माझ्या आशीर्वादाशिवाय हे लोक जगू शकत नाही, हे गवळी काय करणार,
यांना पाणी नसेल तर गवत कुठून येणार, गवत नसेल तर गाय काय खाणार, गाय नसेल तर दूध कुठून येणार, दूध नसेल तर दही कुठून येणार, आणि दही आणि लोणी नसेल तर हे लोक जगणार कसे. हा जेव्हा अहंकार आला, स्वामित्वाचा जेव्हा अहंकार आला, तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा अहंकार नष्ट केला. तर वल्लभ भट्टाला लक्षात आलं, कदाचित माझ्यामध्ये एक अहंकार निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे श्रीकृष्ण माझ्याशी असं वागतात, नाही तर हे जे श्री चैतन्य महाप्रभू आहे ते सगळ्यांशी नेहमी प्रेमाने वागतात. तर खरं तर मला असं लक्षात येतं आहे की श्री चैतन्य महाप्रभू माझे शुभचिंतक आहेत, आणि शुभचिंतक कधी कधी आपल्याला कान पिळतात, पण ते कान पिळण्यामागे आपलंच हित असतं. तर एक खूप सुंदर श्लोक येतो, त्याच्यामध्ये लिहितात की महाप्रभूंनी अशा प्रकारे त्यांच्यासोबत वागणूक करून शेवटी त्यांचं हित केलं. जरी ते स्वीकारायला कठीण होतं, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं हित केलं. आणि अशा प्रकारे जेव्हा यांनी आत्मपरीक्षण करून स्वीकारलं, तेव्हा दुसऱ्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेले आणि म्हणाले, महाप्रभू मी मूर्ख नंबर 1 आहे, आणि मला आजपर्यंत श्रीकृष्ण कोण आहेत हे कळालं नाही आहे. श्रीकृष्ण हे अमाप आहेत. मला 2 थेंब कळले, आणि मला असं लक्षात आलं की मला असं वाटत होतं, भास झाला की मी पूर्ण समुद्राला ओळखलं आहे. एका पक्षाने जर विचार केला की मी पूर्ण आकाशाला स्पर्श करून उडून आलो आहे, का किती मोठा मूर्खपणा, कारण आकाश किती आहे, आकाश अमाप आहे. पक्षी किती उडू शकतो, त्याच्या पंखांची जेवढी क्षमता आहे तेवढी, आणि आकाशाला पूर्ण मोजमाप नाही करू शकत. तर कधीकधी श्रीकृष्णांचा गुणगौरव करताना, श्रीकृष्णांचं नामस्मरण करताना जर आपल्याला असं वाटलं की मी श्रीकृष्णांचं संपूर्ण लीला वाचून काढल्या आहेत, श्रीकृष्णांचे संपूर्ण कीर्तनामध्ये मी भाग घेतला आहे, मग आपल्यासारखे कोण मूर्ख. तर हे वल्लभ भट्टाला लक्षात आले. वल्लभ भट्ट म्हणाले, माझ्या डोळ्यांमध्ये एक गर्वाचा एक पडदा आला होता, आणि तुम्ही मला योग्य औषध देऊन तो जो गर्वाचा पडदा होता तो नष्ट केला, आणि आता माझी दृष्टी ही स्पष्ट झाली आहे. तर कृपया मला मार्गदर्शन करणार का. जसे हे वल्लभ भट्ट नम्र झाले, श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणतात माहिती आहे त्यांना, म्हणतात, प्रभू कहे तुम्ही पंडित महाभागवत, प्रभू कहे तुम्ही पंडित महाभागवत, तुम्ही खूप मोठे भक्त आहात, तुम्ही महाभागवत भक्त आहात. आत्तापर्यंत म्हणत होते कठोर शब्द वापरले, हे नम्र झाले. प्रभू कहे तुम्ही पंडित महाभागवत, दुई गुण यहाँ नाही तहा गर्व पर्वत. जर कोणी हुशार असेल आणि जर तो वैष्णव असेल, जर महाभागवत भक्त असेल, त्याच्यामध्ये हे 2 गुण जर असतील तर तिथे गर्वाचा पर्वत नसू शकतो, म्हणून तुमच्यामध्ये काहीच दोष नाही आहेत. मग म्हणतात, मग ते काल काय होतं, काल जे तुम्ही बोलत काय होतं, म्हणजे तुझ्याकडून एकच चूक झाली की तू श्रीधर स्वामींच्या टीकेमध्ये तू दोष शोधलेस. म्हणतात, श्रीधर स्वामींनी जर ती टीका नसती दिली भागवतावर, तर अनेक लोकांना भागवत समजलं नसतं. व्यास ऋषींनी जे भागवत लिहिलं आहे ते खूप असं कंडेन्स लिहिलं आहे, त्याचा प्रत्येक श्लोकामध्ये किती गहन अर्थ आहे, तो गहन अर्थ लोकांना समजला नसता. म्हणजे संपूर्ण मनुष्य समाज हा श्रीधर स्वामींप्रती कृतज्ञ राहिला पाहिजे. आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे की श्रीधर स्वामींच्या कृपेमुळे आज आपल्याला भागवत समजतं आहे, आणि तू त्या श्रीधर स्वामींवर चुकीचं दोषारोपण केलंस. त्या एका दोषामुळे तुझी टीका कोणी वाचणार नाही. तू एवढी मेहनत केलीस आणि संपूर्ण 18,000 श्लोकांवर तू विश्लेषण केलं, ते विश्लेषण कोण वाचणार का. एवढं एक भांडं आहे खिरेचं, गोड खीर बनवले एवढं भांडं, त्याच्यामध्ये एक थेंब सापाचं विष टाकलं, ते पूर्ण भांडाला कोणी स्पर्श नाही करणार. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, तुझ्यामध्ये तो एक दोष आहे की तुझ्या वरिष्ठांमध्ये तू दोष बघितलंस, आणि त्या एका दोषामुळे तुझी ही जी टीका आहे ती कोणी वाचणार नाही. आता एक काम कर, ती टीका सोडून दे. तू आता नवीन टीका लिही श्रीमद भागवतावर, आणि ती जी टीका तू लिहिशील ती श्रीधर स्वामींच्या टीकेवर आधारित लिही, त्यांची मदत घेऊन लिही, त्यांना प्रार्थना करून लिही. अशा प्रकारे त्यांच्या टीकेच्या आधारावर आता जेव्हा तू श्रीमद भागवताचा गुणगौरव करशील, कारण त्याच्यामध्ये आदराची भावना आहे, त्याच्यामध्ये कृतज्ञतेची भावना आहे, ती जी टीका आहे ती पूर्ण जगप्रसिद्ध होईल. हा आशीर्वाद श्री चैतन्य महाप्रभूंनी वल्लभ भट्टाला दिला, आणि हे वल्लभ भट्ट नंतर खूप मोठे प्रचारक झाले.
आणि पश्चिम भारतामध्ये अनेक अनेक भक्त या वल्लभ भट्टांनी दिलेला मार्ग आजही स्वीकारतात. पश्चिम भारतामध्ये आजही या वल्लभ भट्टांची जी भागवतावरची जी टीका आहे त्याची पूजा होते, त्याच्यानुसार जीवन जगतायत. त्या टीकेमध्ये जे जे तत्त्व दिले त्यानुसार श्रीकृष्णांची भक्ती करतायत. तर हा आशीर्वाद श्री चैतन्य महाप्रभूंनी दिला, पण हा आशीर्वाद देण्यासाठी थांबले, त्याला वेळ दिला. तू विचार कर की मी आधी तुझ्याशी कसा वागत होतो आणि आज कसा वागतो आणि याच्यामध्ये काय बदल झाला असेल. आणि जेव्हा आत्मपरीक्षण करून तो वैष्णव बदलला तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी पूर्ण जगप्रसिद्ध वैष्णव होण्याचा आशीर्वाद दिला. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या शिकवणी देतात. तर आजच्या कथेतून आपण हे शिकलो. आपण अनेक कथा केल्या गौर पौर्णिमेमध्ये, पण या कथेतून शिकलो की आपण कितीही विद्वान असलो पण जर पूर्व आचार्यांप्रती आपल्याला आदराची भावना नसेल, पूर्व आचार्यांच्या टीकेमध्ये आपण जर दोष शोधत असू, तर श्री चैतन्य महाप्रभू जी काही आपण भक्ती करतोय ती पण आपल्याकडून काढून घेतील. पण जर आपण कृतज्ञ राहिलो आणि पूर्व आचार्यांना नेहमी श्रेय देऊन हळूहळू का होईना, छोटे छोटे पाऊल का होईना आपण घेत राहिलो, तर श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला जगप्रसिद्ध होण्यासाठी पण आशीर्वाद देऊ शकतात. आणि या दोन गोष्टींमध्ये केवळ आपली भावना कशी आहे, आपण इतर वैष्णवांशी कसं बोलतोय, आपण इतर वैष्णवांशी कसं वागतोय, या भावनेला महत्त्व देत आहेत. तर अशा प्रकारे आपण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करूया की गौर पौर्णिमा या निमित्ताने तुमचा आविर्भाव झाला. आणि पहिल्या दिवसापासून आपण त्या दिवशी चर्चा केली की ज्या दिवशी अवतरित झाले त्या दिवशी पण कुठल्या परिस्थितीत अवतरित झाले की चंद्रग्रहण होतं. आणि त्या चंद्रग्रहणाच्या अनुषंगाने सगळेजण हरी 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 अशा प्रकारे नामस्मरण करत होते. तर जन्माच्या वेळेसपासून, बालपणापासून कोई गायत है राधा कृष्ण नाम, कोई गायत है हरि गुणगान, कोणी राधाकृष्ण नाम घेत आहेत, कोणी हरी गुणगान करत. अशा प्रकारे सगळ्यांना नेहमी हरिनाम देत 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 श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रेमदान दिलं. पण ते प्रेमदान देण्यासाठी आपल्याकडून एक अपेक्षा आहे, आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण नेहमी नम्र राहायला पाहिजे आणि आपण नेहमी जे मिळतं आहे त्याच्यामध्ये कधी अहंकार नाही मानला पाहिजे. आणि त्यासाठी आपण चर्चा केली की समुद्राकडे जर लक्ष असेल तर आपल्या थेंबाला कधी गर्व नाही होणार. जर आपण पर्वताकडे जर बघितलं तर आपल्या उंचीचा आपल्याला कधी गर्व नाही होणार. आणि त्याचा दुसरा भाग हा की जर आपण स्वतःचं नातं पर्वताशी बघू शकलो, आपण स्वतःचं नातं समुद्राशी बघू शकलो, आपण स्वतःचं नातं जर सोन्याच्या खाणीशी बघू शकलो, तर प्रत्येक अंगठी ही आपल्याला त्या पर्वताशी, त्या खाणीशी, त्या समुद्राशी पण जुळलेली दिसते. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन देण्यामध्ये आपण आपला आनंद समजू. म्हणून खरी नम्रता स्वतःमध्ये दोष शोधून नाही होत, तर परमेश्वराच्या गुणगौरवात होते. म्हणून जितकं आपण नामसंकीर्तन करू, जितकं आपण भागवत श्रवण करू, जितकं आपण परमेश्वराची मोठी उंची बघू, जितकं आपण परमेश्वराची चमक बघू, तेवढी आपली चमक आपल्याला एवढी आकर्षित नाही करणार, तेवढी आपली उंची आपल्याला एवढं अहंकार निर्माण नाही करणार. आणि अशा प्रकारे आपण खरोखर वास्तविक नम्र होऊ. नाहीतर कधीकधी मी नम्र मी नम्र मी नम्र मी नम्र याचा पण अहंकार होतो. या मंदिरात सगळ्यात नम्र व्यक्ती कोण? तो प्रभूजी ही नम्रता आहे की काय आहे? पण नाही, नम्रता आहे ना, कारण मी नम्र आहे ना, मी सगळ्यात नम्र आहे. कोण नम्र रे सगळ्यात जास्त? बोल, मीच ना. मग त्याचा पण एक अहंकार होतो. पण खरी नम्रता कशी येईल? परमेश्वराशी आपण जेव्हा संबंध नेहमी लक्षात ठेवतो. तर खूप खूप धन्यवाद. आपण गौर पौर्णिमेच्या अनुषंगाने गेल्या शुक्रवारी, शनिवारी, रविवारी सकाळी, रविवारी संध्याकाळी, आज